नमस्कार. आपल्या सिरीजमधील आज पुढचा टॉपिक आहे डिसीज किंवा डिसीजेस, रोग. तर याच्यावर तब्बल 55 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि काल व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणजे प्लांट क्लासिफिकेशनमध्ये जे काही मी आधी रेकॉर्डिंगच्या बाबतीत प्रॉब्लेम जे काही सांगितले ते ॲज इट इज मी आत्ताही सांगते, फक्त रिपीट करत नाही. काय जे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना ऐकायचे आहेत त्यांनी ते तिकडे जाऊन ऐका, ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम्स काय काय होऊ शकतात, व्हिडिओमध्येच बंद झाला, आडवं शूटिंगऐवजी उभं शूटिंग झालं, हे प्रॉब्लेम्स मी इन डिटेल तिकडे डिस्कस केलेले आहेत. तर मग आता मी काय ते पुन्हा सांगत बसत नाही आहे आणि आपण डायरेक्ट आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. फक्त काही प्रॉब्लेम आला तर बाकीच्यांनी विचार करत बसायला नको, म्हणून माझं सांगणं काम आहे. कारण आता ते रिपीट करण्यात काही पॉईंट नाही आहे. आपल्याला मेन आहे आपलं लेक्चर स्टार्ट करणं. काय जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही प्लांट क्लासिफिकेशनमध्ये मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर बघा, आपण स्टार्ट करूया. तर आज जे काही डिसीजेसवर मी लेक्चर घेणार आहे त्यामध्ये काही ट्रिक्स पण मी दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, विषाणूजन्य रोगावर प्रश्न आलेला आहे, आदिजीवजन्य रोगावर प्रश्न आलेला आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मी माझ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. फक्त बाकीच्या जीवाणूजन्य रोग वगैरे अजून बाकीचे आहेत, वर्म्समुळे होणारे रोग, अनुवांशिक रोग, तर याच्यावरच्या इनडेप्थ ट्रिक्स मी याच्यात घेतलेल्या नाही आहेत. ऑलरेडी त्याचे व्हिडिओ आहेत, त्याच्या लिंक मी खाली देईल. हे चॅप्टर इनडेप्थ आपलं कंप्लीट होणार आहे, ठीक आहे. याच्यात जे काही 55 प्रश्न आलेले आहेत ते मी तुमचे सगळे व्यवस्थित करून घेते. पण जिथे जिथे ज्या गोष्टींचा संदर्भ आलाच नाही त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहे. तर माझे 2 डिजिटल बोर्डावरचे व्हिडिओ आहेत सायन्सवरचे, तर ते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ज्यांना पूर्ण डिसीज ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घ्यायचे असतील ते सगळे त्याच्यात मी दिलेले आहेत. तर बघा, रोग, डिसीज, 55 प्रश्न. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, घातक सबटशियन मलेरिया डॅश डॅशमुळे होतो. तर कोणामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरममुळे होतो. ऑप्शन्स बघा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरिया. आता याच्यात कन्फ्यूज होण्यासारखे 2च ऑप्शन होते, पहिला आणि दुसरा. उत्तर आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. तर बघा, आपण स्पष्टीकरण बघून घेऊ. मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियम वायवॅक्स या परजीवी प्रोटोझोअमुळे होतो. मलेरिया डासांमुळे पसरतात हे सर रोनाल्ड रॉस यांनी सिद्ध केले. कोणी सिद्ध केले? रोनाल्ड रॉस यांनी सिद्ध केले. काय सिद्ध केलं? मलेरिया काय डासांमुळे पसरतो हे. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार पण मिळाला आहे. किती साली? 1902 साली. औषध, मलेरियावर क्विनिन हे औषध वापरले जाते, जे सिंकोना झाडाच्या सालीपासून मिळवतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा पॉईंट आहे की मलेरियावर क्विनिन हे औषध वापरता आणि ते कशापासून मिळवलं जातं? सिंकोना या झाडापासून. जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल आहे आणि पुढे क्षय दिन पण येणार आहे, जो मार्चमध्ये सेलिब्रेट करतात. आय थिंक 24 मार्च आहे वाटतं, बघू पुढे. तर हे डेज पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल, नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम या आदिजीवामुळे होणारा मलेरिया सर्वात घातक आहे. याला मेंदूचा ताप असेही म्हणतात. हा आदिजीव रक्तातील आरबीसींना एकमेकांना चिटकवतो, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो. मलेरियाविषयी अधिक माहिती प्रश्न क्रमांक 12चे स्पष्टीकरण पहा. तर आपण ते पण स्पष्टीकरण लगेच बघून घेऊ. बघा, प्रश्न, मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, तर त्याची कारणं विचारली आहेत. आता मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की सायन्सची काही काही प्रश्न तुम्हाला खूप
अवघड पद्धतीची वाटतील. काही काही प्रश्न आणि काही काही आहेत सोपी. मग ती अवघड वाटण्याचं कारण एक हे आहे की त्यांनी कधी-कधी त्या वेळेला जो काही करंट अफेअर्स रिलेटेड जो एरिया आहे त्याला समोर ठेवून मग प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटू शकतं की अरे हे प्रश्न असे इथे का विचारले आहेत. अभ्यास करणं तर आहे आपल्याला, पण कधी-कधी फॉर एक्झाम्पल कोविडचा काळ होता. समजा अशीही काही घटना आहेत की जेव्हा एखाद्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली. फॉर एक्झाम्पल महायुद्धाला किती वर्ष पूर्ण झाली. मग त्या काळाशी रिलेटेड काही प्रश्न, असं त्यांचा एरिया काही काही ठिकाणी आहे. अजून त्यांचे वेगळे कारणं आहेत ज्यामुळे सायन्सचे प्रश्न थोडे वेगळे आणि अवघड पद्धतीचे आहेत. ठीक आहे. तर ज्यांना ॲटलिस्ट म्हणजे सायन्सचं बेसिक जे आहे आपल्याला डिसीजशी रिलेटेड ते तर आपल्याला करायचंच आहे, पण जे PYQ आहे ते पण व्यवस्थित करून ठेवायचे, म्हणजे जर प्रश्न आला त्याच्यावर तर आपलं नुकसान होणार नाही. तर बघा, मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण कंबाईन ग्रुप C नोव्हेंबर 2022ला विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आहे, हे वरील दोन्ही कारणं आपण वाचूया. प्लाझ्मोडियम हा पेशींमध्ये प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो आणि प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिन बदलतो. ही 2 कारणं आहेत. प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात. हे काही त्याचं उत्तर नाही आहे. आपण थोडं एक्सप्लेनेशन बघून घेऊया. त्याचं एक्सप्लेनेशन बघा काय आहे. हिवताप, मलेरिया आदिजीव प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या आदिजीवामुळे हा रोग होतो. हिवतापाच्या रोगाचा प्रसार ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो. या आजारात यकृत व प्लीहाला प्रादुर्भाव होतो. लक्षणे हुडहुडी भरणे, ताप वाढणे, मळमळ, डोकेदुखी. औषधे काय, क्लोरोक्विन, प्रायमाक्विन आणि क्विनाईन. शरीरातील RBC मारतो, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी करते. लस काय, तर प्रभावी लस उपलब्ध नाही, कारण प्लाझ्मोडियम हा पेशींमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो आणि प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिन बदलतो, म्हणून प्रभावी लस उपलब्ध नाही. कळलं तुम्हाला? तर आपण हे 2 प्रश्न बघितलेले आहेत. 11व्या नंबरचा पण आपला प्रश्न झालेला आहे आणि पहिल्या नंबरचा पण प्रश्न आपला झालेला आहे. तर आपण पुढे बघूया. आता याच्यात एक गोष्ट बघा की हा जो प्रश्न आहे, घातक मलेरिया डॅश डॅशमुळे होतो, तर इथे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम विषयी काय दिलेलं आहे. या आदिजीवामुळे होणारा मलेरिया सर्वात घातक आहे, हे लक्षात ठेवा. याला मेंदूचा ताप असेही म्हणतात. ठीक आहे. आणि मग का मेंदूचा ताप म्हणतात किंवा काय होतं, तर रक्तातील RBCंना एकमेकांना चिटकवतो, ज्यामुळे रक्ताची गाठ तयार होतात आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो. तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढचा बघा प्रश्न काय आहे की जोड्या लावायच्या होत्या. विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावायच्या होत्या. रिसेंटचाच प्रश्न आहे, 11 जानेवारी 2026 मध्ये विचारलेला. तर बघा, एड्स, तर HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. नंतर कांजिण्यांसाठी आहे वॅरिसेला झुस्टर विषाणू. त्यानंतर लिव्हर डॅमेज, सिरोसिस, हेपेटायटिस B विषाणू आणि रक्तस्रावी तापासाठी आहे डेंग्यू विषाणू. तर याच्यात बघा, एक जरी जोडी आपल्याला समजली असती, एड्सची सोपी आहे, HIV Aला 4 म्हटल्यावर लगेच आपल्या सगळ्या जोड्या लागत होत्या. ठीक आहे. किंवा कांजिण्या म्हणजे चिकन पॉक्स, तर वॅरिसेला, झुस्टर. बचं 3 जरी लागलं असतं तरी आपलं उत्तर सुटत होतं. तर इथे जे काही विषाणू रोग आणि त्याचे प्रादुर्भाव दिलेले आहेत ते आपण सगळे बघणार आहोत. पण त्यापूर्वी
विषाणूजन्य रोग कशा पद्धतीने पाठ करायचे आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत. तर बघा, विषाणूजन्य रोग पाठ करण्यासाठी मी ट्रिक आणलेली आहे, ती तुम्हाला फक्त दाखवून देते आणि बाकीच्या ट्रिक तुम्ही खाली व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तर ट्रिक काय आहे विषाणूजन्य रोग लक्षात ठेवण्याची, कारण हे विचारतात खालीलपैकी कोणता रोग विषाणूजन्य आहे, आदिजीवजन्य आहे, नंतर जीवाणूजन्य आहे, असे वेगवेगळे डिसीजेस विचारले जातात. तर मग आपल्याला विषाणूजन्य रोगाची ट्रिक काय लक्षात ठेवा की एक छोटी मुलगी असते, तिचे गाल असे गोबरे गोबरे, म्हणजे मोठे गाल असतात ना छोट्या मुलींचे, त्यांना गोबऱ्या गालाची आपण त्यांना म्हणू शकतो. त्या मुलीचं नाव असतं रुबेला. ठीक आहे. आणि तिने डोक्याला रिबीन बांधलेली असते, डोळ्यात काजळ घातलेलं असतं आणि हे सगळं लावून ती कुठे जाते, देवीला जाते फुलं व्हायला. आणि त्या फुलांचा रंग कोणता असतो, पिवळ्या रंगाची ती फुलं असतात. तर त्याच्यावर ही ट्रिक आहे. बघा, गोबऱ्या गालाची रुबेला रिबीन आणि काजळ लावून देवीला येल्लो फुले वाहते. तर गोबऱ्यावरून गोवर, मिझल्स और रुबिओला रुबिओला, गालाची वरून गालफुगी मम्स, रुबेलावरून रुबेला किंवा जर्मन मिझल्स, रिबीनवरून रेबीज, हायड्रोफोबिया म्हणतात त्याला, काजळवरून कांजण्या चिकनपॉक्स, लावूनवरून पोलिओ, देवीलावरून देवी रोग स्मॉलपॉक्स, येल्लोवरून येल्लो फीवर पिवळा ताप, फुले वाहतेवरून ऑल टाईप्स ऑफ फीवर किंवा फ्लू. ठीक आहे. मग त्याच्यात स्वाईन फ्लू, हाँगकाँग फ्लू, एशियन फ्लू, इन्फ्लुएन्झा हे सगळे त्याच्यात येतात. ही झाली एक ट्रिक ज्याच्यावरून आपल्याला हे रोग सगळे लक्षात राहतात. कोणते, म्हणजे विषाणूजन्य रोग. आता आपल्याला पुढचे बघायचे आहेत. अजून दुसरी ट्रिक त्याच्यासाठी मी काय केलेली आहे, तर 2 छोटी मुलं असतात, निपा आणि झिका. तर निपा आणि झिका हे 2 छोटे, एक मुलगा एक मुलगी, मित्रमैत्रिणी असतात शाळेत जाणारे. आणि त्यांचा अजून एक छोटासा मित्र असतो, इबोला. ठीक आहे. तर आणि ते खूप गुणी असतात. खूप गुणी म्हणजे माहिती आहे ना, जे चांगले म्हणजे गुणी म्हणजे खूप व्यवस्थित ते छान मुलं असतात. तर त्यांचा मित्र असतो इबोला. ठीक आहे. मग ते इबोलाला होतो डेंग्यू आणि मग ते डेंग्यूमध्ये इबोलाला काय करायला जातात, हात देतात म्हणजे एड देतात. एड म्हणजे हात देतात, त्याला हात देतात आजारपणात. हात देतात म्हणजे काय, मदत करतात. तर मग त्याच्यावर ही ट्रिक आहे. ही ट्रिक काय आहे, गुनी, निपा आणि झिका इबोलाला डेंग्यूमध्ये हात देतात म्हणजेच एड देतात. गुनीवरून चिकनगुनिया, निपावरून निपा, झिकावरून झिका, वरून इबोला, डेंग्यूवरून डेंग्यू फीवर, हातवरून हिपॅटायटिस, एडवरून एड्स. ठीक आहे. ते अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण यांचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आणि प्रादुर्भाव कुठे होतो ते सगळं बघून घेऊ. बघा, एड्स त्याचा विषाणू आहे HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. आणि प्रादुर्भाव कुठे, तर व्हाईट ब्लड सेल्सच्या T4 लिम्फोसाइट्सवर ते हल्ला करतात. कुठे, तर व्हाईट ब्लड ज्या सेल्स आहेत त्याच्या T4 लिम्फोसाइट्सवर हल्ला केला जातो. त्याच्यानंतर कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स. तर व्हॅरिसेला झुस्टर, त्वचा आणि डोकेदुखी ही त्याची म्हणजे प्रादुर्भाव होतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा चार्ट, लिव्हर डॅमेज व सिरोसिस, हिपॅटायटिस B विषाणू, यकृत, त्वचा, हिमोग्लोबिन, प्रादुर्भाव एरिया, रक्तस्राविता, डेंग्यू, रक्ताभिसरण संस्था, यकृत, त्वचा, देवी, व्हॅरिओला. व्हॅरिओला देवीला म्हणतात स्मॉल पॉक्स आणि कांजण्यांना म्हणतात चिकन पॉक्स. कुठे अफेक्ट होतं, मज्जासंस्था आणि त्वचा. आता देवीला म्हणतात स्मॉल पॉक्स, मी इथे लिहिते, माहिती असू द्या. उद्या डायरेक्ट स्मॉल पॉक्स असं देऊन विचारलं तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. आता हेही लक्षात राहत नसेल, स्मॉल पॉक्स देवी रोगाला म्हणतात, तर डायरेक्ट म्हणायचं देवी कशी आहे, स्मॉल आहे. देवीची मूर्ती कशी आहे, छोटीशी आहे. आणि देवीची मूर्ती आपण कशी आणली, नवरात्रीत किंवा गणपती बाप्पा
येतात तेव्हा कसे आपण गणपती बाप्पा बसवतो. तसं नवरात्रीत आपण देवी मातेची मूर्ती आणली छोटीशी, पण कुठून कशात घालून आणली, तो ओलामधून. ओला ठीक आहे, ओलामधून छोटीशी देवीची मूर्ती आणली. त्याच्यावरून लक्षात राहील देवी, स्मॉल देवी आणि ओला, व्हॅरिओला हे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहे. आणि व्हॅरिओला आणि व्हॅरिसेला याच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका. व्हॅरिसेला झूस्टर म्हटलं तर कांजण्या, चिकन पॉक्स, आणि व्हॅरिओला म्हटलं तर स्मॉल पॉक्स. नंतर गोवन, ज्याला मिझल्स म्हणतो, मिक्झोव्हायरस, त्वचा अफेक्ट होते. रुबेला, जर्मन मिझल्स, मिक्झोव्हायरस, मानेतील ग्रंथी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून लक्षात ठेवा की रुबेला कशाला म्हणतात आणि रुबिओला कशाला म्हणतात. ठीक आहे, हे बघा, जे मिझल्स आहे किंवा गोवर आहे त्याला रुबिओला म्हणतात, आणि जे रुबेला आहे ना त्याला जर्मन मिझल्स म्हणतात. म्हणजे जे खरंच रुबेला त्याच्यासारखं सिमिलर प्रनाउन्सिएशन असणार रुबिओला, तर हे एकमेकांसाठी वापरत नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. रुबेलाला म्हणतात मग जर्मन मिझल्स, आणि गोवर किंवा मिझल्सला म्हणतात रुबिओला. ह्या गोष्टी थोड्या नीट बारीक सारीक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, गालफुगी, मम्स, पॅरामिक्झो, RNA व्हायरस, मिक्झोव्हायरस, मानेतील ग्रंथी नसूस, पोलिओ, एंटेरो पोलिओ, मज्जासंस्था, इन्फ्लुएन्झा, ऑर्थोमिक्झो व्हॅरिडी, श्वसनसंस्था, मज्जासंस्था, यकृत, लहान आतडे, रेबीज, रॅब्डोव्हायरस, मध्यवर्ती मज्जासंस्थेला, कावीळमध्ये HAV, हिपॅटायटिस A व्हायरस, यकृत, स्वाईन फ्लू, H1N1, श्वसनसंस्था, पचनसंस्था, चेतासंस्था, यकृत, निप्पा, RNA व्हायरस, निप्पा RNA व्हायरस मेंदूवर अफेक्ट करतो, झिका व्हायरस, मज्जासंस्था, विकसनशील गर्भ, इबोला, बोंबाली, रक्ताभिसरण संस्था, रोगप्रतिकारक शक्ती. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न पण झाला आहे. आता तिसरा प्रश्न बघा, जागतिक मधुमेह दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. 7 एप्रिलला काय, जागतिक आरोग्य दिन WHO द्वारे 1948 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन. अजून काय असतं 14 नोव्हेंबरला, राष्ट्रीय बालदिन, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त. आता 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन असतो, हे कसं लक्षात ठेवणार, तर आपल्याला आपलं माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंवरून आपण कोणता ड्रेस सेलिब्रेट करतो ते माहिती आहे. मग त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की पंडित नेहरूंना लहान मुलं आवडायचे. लहान मुलं कशी असतात, गोड असतात, गोड असतात, आणि गोड वस्तू जास्त खाल्ल्याने काय होतं, डायबिटीज होतो. मग असं कोरिलेट करून जागतिक मधुमेह दिन तुम्ही काय लक्षात ठेवणार, 14 नोव्हेंबर. मधुमेहाविषयी आपण थोडं वाचून घेऊ. तर रक्तातील इन्शुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढते. इन्सुलिनचं कार्य काय आहे, इन्सुलिन हे स्वादुपिंड म्हणजे काय, पँक्रियाज मधील आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्समधील बीटा पेशींमधून स्रवते. हे रक्तातील जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून ते यकृतात साठवण्यासाठी मदत करते. साखरेची रक्तातील सामान्य पातळी बघा काय असते, फास्टिंग म्हणतो आम्ही त्याला इंग्लिशमध्ये. फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी आपण रात्री झोपल्यानंतर सकाळी उठलो की चहा वगैरे काहीच घ्यायचा नाही, आणि तेव्हा जी सकाळची शुगर आपण करतो त्याला म्हणतात फास्टिंग. ती 70 ते 100 mg/dl मध्ये असायला पाहिजे, आणि जेवणानंतर 2 तासांनी करायची असते. ती 140 mg/dl पेक्षा कमी असायला पाहिजे. ठीक आहे. आता मधुमेहाचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस. तर टाईप 1 डायबिटीस, ज्याला मोस्टली ज्युएनाईल डायबिटीस आपण म्हणू शकतो, कारण तो लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. ज्युएनाईल लहान मुलांशी संबंधित संज्ञा आहे.
तर टाईप 1मध्ये काय होतं, यात शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही, सहसा लहान वयात होतो. हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे, म्हणजे काय, शरीर स्वतःच्या पेशींवर हल्ला करते. टाईप 2 डायबिटीस काय, शरीरात इन्सुलिन तयार होतं पण योग्य प्रकारे काम करत नाही, इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. टाईप 1पेक्षा टाईप 2 याचे प्रमाण जास्त आहे, हे नीट लक्षात ठेवा. टाईप 1 म्हणजे काय, टाईप 2 म्हणजे काय. मधुमेह झाल्याची प्राथमिक चिन्ह बघा, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया. इंग्लिश नावं लक्षात ठेवा. पॉलियुरिया म्हणजे वारंवार लघवीला होणे, पॉलिडिप्सिया म्हणजे तहान लागणे आणि पॉलिफेजिया म्हणजे भूक लागते, अतिभूक लागणे. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर असून त्याची 2026-27ची थीम आहे अर्ली ॲक्शन ऑन डायबिटीस ही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओची लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते. 1 जून 2025ला जी कंबाईन घटकाची पूर्वपरीक्षा झाली त्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कुठे तयार केली जाते, तर पहिले 3 ऑप्शन आहे अ, ब आणि क, या तिन्ही ठिकाणी तयार केली जाते. हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनॅशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद येथे तयार केली जात नाही. ठीक आहे. या 3 ठिकाणी तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओची लस तयार केली जाते. विधान ड चुकीचं आहे, कारण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद येथे ओरल पोलिओ व्हॅक्सिन तयार होत नाही. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस पुढील प्रयोगशाळेत तयार केली जाते. हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनॅशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न, डॅश डॅश खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. ठीक आहे. आता गॉयटर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. गलगंड गॉयटर हा आजार थायरॉईड ग्रंथी वाढल्यामुळे होतो. आता हायपोनायट्रेमिया कशामुळे होतो, म्हणजे सोडियमच्या कमतरतेमुळे होतो. यात वजन घटते व रक्तदाब पण कमी होतो. नंतर हायपोकॅलेमिया कशाने होतो, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. आता हायपो आणि हायपर मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, त्याचे अर्थ काय होतात. पुढे बघा, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. तर BCG ही लस जी क्षय विरुद्ध आहे, तर ही लस त्वचेच्या सबक्युटॅनियस म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण, तिथे दिली जाते. तर लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल BCG आपण कुठे देतो, सबक्युटॅनियस देतो. नंतर आता BCG तर खरं सबक्युटॅनियस देतो, पण आता ठीक आहे, इथे जे आहे ते नीट लक्षात ठेवा. इंट्राडर्मल हां तर बघा मी जे सांगितलं ते इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस तो शब्द नाही आहे तिथे. सबक्युटॅनियस म्हणजे त्वचेखालील चरबीच्या थरात जे देतो आपण ते इन्शुलिन असतं, हिपॅरिन असतं. तर त्वचेच्या खाली, त्वचेच्या अगदी वरच्या थरात दिलं जातं ते इंट्राडर्मल म्हणायचं होतं. इंट्राडर्मल. तर हा चार्ट आहे, हा जशाच्या तसा पाठ करायचा. BCG कुठे दिलं जातं, तर BCG दिलं जातं इंट्राडर्मल, त्वचेच्या अगदी वरच्या थरात. BCG बॅसिलस कामेट ग्युरिन ही क्षयरोग ट्युबरक्युलोसिस रोगाविरुद्ध वापरली जाणारी लस असून ही लस त्वचेच्या थरात इंट्राडर्मली देण्यात येते. नीट लक्षात ठेवा, इंट्राडर्मली. मी आधी जे सांगितलं ते विसरून जा, हे लक्षात ठेवा. इंट्राडर्मल त्वचेच्या अगदी वरच्या थरात, इंट्राडर्मल त्वचेच्या अगदी वरच्या थरात BCG लस ट्युबरक्युलिन टेस्टची. सबक्युटॅनियस म्हणजे त्वचेखालील चरबीच्या आत इन्शुलिन, हिपॅरिन. नंतर इंट्रामस्क्युलरमध्ये काय देतो, म्हणजे स्नायूमध्ये देण्यात येतं टिटॅनस टॉक्साइड, विटॅमिन B12. नंतर इंट्राथिकल म्हणजे स्पायनल कॉर्ड,
त्याच्यात स्पायनल ॲनेस्थेशिया देतात, म्हणजे भूल देण्याचे प्रकार असतात. तर काही काही स्पायनल ॲनेस्थेशिया देतात आणि काही काही जनरल असतो. स्पायनल ॲनेस्थेशिया म्हणजे काय, पाठीतून इंजेक्शन टोचलं जातं. आणि जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे काय, जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे काय, नॉर्मल जे सलाईन जसं आपण हाताला लावतो त्याच्यातून औषध सोडलं जातं आणि मग ते इंजेक्शन दिलं जातं, म्हणजे तो जनरल ॲनेस्थेशिया असतो. ठीक आहे. नंतर इंट्रा आर्टिक्युलर, जो सांध्यांमध्ये दिलं जातं, स्टिरॉइड इंजेक्शन फॉर आर्थरायटिस. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेल पिशवी वापरून वेगळा केला जातो. यास आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते, तर बघा पिवळी पिशवी वापरली जाते. रेड बॅग कशासाठी आहे, संक्रमित प्लास्टिकचा बायोमेडिकल कचरा, उदाहरणार्थ IV सेट, हातमोजे, इंजेक्शन सिरिंज, युरिन बॅग्स, हे रिसायकल करून पुन्हा वापरता येते. आता रेड बॅग, लाल हा रंग कशासाठी असतो, जो धोका दर्शवतो, धोक्यासाठी असतो ना. मग संक्रमित होणारे ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या त्याच्यात टाकल्या जातात, असं ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवा. संक्रमित. आता IV सेट म्हणजे काय, जे आपण आपल्याला सलाईन देण्यासाठी जे काही सगळं लागतं, ती मोठी एक वायर असते, ती वरती सलाईनला जोडतात, त्याला म्हणतात IV सेट. प्लास्टिकच्या बायोमेडिकल कचरा, हातमोजे, जे ग्लोव्ज असतात, इंजेक्शन्स असतात, सिरिंज असतात, युरिन बॅग्स असतात. ठीक आहे. आता येल्लो पिशवीमध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे, वापर कुठे, मानवी अवयव, शरीराचे अवयव म्हणजे ॲनाटॉमिकल वेस्ट, प्लासेंटा, संक्रमित अंग, शव अवशेष यांसारख्या जैववैद्यकीय कचऱ्यासाठी वापरले जाते. प्लासेंटा म्हणजे काय, तर डिलेवरी झाल्यानंतर, बेबी बाहेर आल्यानंतरही बेबीचं पोषण ज्यातून होत असतं ते एक मांसासारखा गोळा असतो, तर बेबी बाहेर आल्यानंतर ते प्लासेंटा असते, ती पण बाहेर येते. ठीक आहे, त्याला म्हणतात प्लासेंटा. याला जाळणे खोल पुरून विल्हेवाट लावतात. ठीक आहे. पुढे बघा, ब्ल्यू बॅग्स, निळी पिशवी, वापर काच, फिक्सर, ड्रग्स बॉटल्स. ठीक आहे. व्हाईट ट्रान्सल्युसंट बॅग्स, पांढरी पारदर्शक पिशवी, वापर धारदार वस्तूंची संबंधित वैद्यकीय कचऱ्यासाठी, उदाहरणार्थ सुया, ब्लेड, सर्जिकल आणि स्कॅल्पेल. आता हे स्कॅल्पेल म्हणजे एक कट करण्याचंच इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला स्कॅल्पेल म्हणतात. तर व्हाईट पिशवी ट्रान्सपरंट आपण याच्यासाठीच ना, की दिसायला पाहिजे बघ काय आहे त्याच्यात, मग त्याच्यासाठी ही पिशवी वापरतात. पुढे बघा, पुढचा प्रश्न, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते, तर क्वाशियोकोर. आता हा प्रश्न तर सोपा होता. समजा याच्यात मॅरास्मस दिलं असतं ऑप्शनमध्ये, तर मग प्रश्न आपण ट्रिकी म्हणू शकलो असतो. पण इथे क्वाशियोकोर दिलेलं आहे, उत्तर याचं आपल्याला लगेच सापडून जातं. तर बघा, हे बघण्याआधी आपण काय बघू, प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशनवर आधारित जे काही 2 डिसीज आहेत, जे विचारले जातात आणि जे खूप महत्त्वाचे आहेत, त्याचं बघून घेऊ आपण. तर बघा, प्रथिनांचा अभाव. साधारणतः आहारातील प्रथिने व तसेच कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या अभावामुळे 5 वर्षाखालील मुलामुलींना प्रथिन ऊर्जा कुपोषण, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हा विकार जडतो. याचे 2 प्रकार आहेत. तर आता सुकटी म्हणजे मॅरास्मस आणि सुजवटी चंद्रमुखी क्वाशियोकोर. इथे बघा, ह्या बाळांची चित्र पण दिलेली आहेत. तर सुकटीमध्ये काय होतं, वाढ खुंटते, वजन कमी होतं, स्नायू व त्वचेखालील चरबीचा ऱ्हास होतो, तोंड माकडासारखे दिसते, वय गट 1 वर्षापेक्षा कमी. हे नीट बघा, कारण याच्यावर पुन्हा प्रश्न आहे. सुजवटी क्वाशियोकोरमध्ये फुगलेलं पोट, सुजलेला चेहरा, ॲनिमिया असतो. यामध्ये यकृताचा आकार वाढतो, कातडी सुकणे, सैल व लुळी होणे, त्वचा कोरडी, केस पातळ. वय गट काय, 1 ते 5 वर्ष. आणि जो सुकटी आहे ते 1 वर्षापेक्षा कमी. हे नीट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. पुन्हा मी हा चार्ट दाखवणार नाही. सुकटीमध्ये वय गट 1 वर्षापेक्षा कमी आणि क्वाशियोकोरमध्ये वय किती, 1 ते 5 वर्ष. हे गोष्टी नीट लक्षात ठेवा.
आता आपण क्वाशियोकोर विषयी याच्यात काय दिले बघून घेऊ. क्वाशियोकोर हा प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनचा एक गंभीर प्रकार आहे. यामध्ये प्रथिनांच्या तीव्र कमतरतेमुळे शरीरात अनेक शारीरिक व मानसिक बदल घडतात. हा आजार प्रामुख्याने 1 ते 5 वर्षांच्या लहान मुलांमध्ये दिसून येतो. लक्षणं काय आहेत बघा. एडिमा म्हणजे सूज, विशेषतः पाय, पाऊल व चेहरा सुजणे. मून फेस जर विचारला कुठे, क्वाशियोकोरमध्ये. गोल व फुगलेला चेहरा, त्वचेचा रंग बदलणे व सोलणे, स्किन डिपिगमेंटेशन अँड पीलिंग, स्पार्स ड्राय रेडिश हेअर, केस विरळ, कोरडे लालसर, स्नायूंची क्षीणता, मसल्स वेस्वास्टिंग, पण सुजेमुळे वजन जास्त दिसते, सुस्ती, आळस व चिडचिड, लिथार्जी अँड इरिटेबिलिटी, यकृताची वाढ, एनराज फॅटी लिव्हर, हिपॅटोमेगॅली, पोट फुगलेले दिसणे, प्रोट्रुडिंग ॲब्डोमेन. ठीक आहे. याच्यात काय होतं, भूक मंदावणे, लॉस ऑफ ॲपेटाईट, जखमा व संसर्ग लवकर होणे. इतर आजार प्रथिनांअभावी होत नाही, हे 2च होतात. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. अँटीमनी संयुग डॅश डॅशच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. तर कशासाठी? सिस्टोमियासिस. अँटीमनी संयुग सिस्टोमियासिसच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. सिस्टोमियासिस हा परजीवीमुळे होणारा रोग आहे. परजीवीमुळे होणारा रोग आहे जो ब्लड फ्लुक्समुळे होतो. ट्रेमॅटोड वर्म्स. आता वर्म्समुळे होणारे रोग याच्यावर वेगळं लेक्चर आहे, ते सगळं तुम्हाला आलं पाहिजे, त्यामुळे त्या लेक्चरची लिंक मी खाली देते, बघून घ्या. सिस्टोसोमियासिसला बिलहर्झिया देखील म्हणतात. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, बिलहर्झिया देखील म्हणतात. त्याच्यानंतर अँटीमनी पोटॅशियम टार्ट्रेट कंपाऊंड इमेटिक म्हणजे काय, उलट्या करवणारे आहे आणि शिस्टोमियासिस व लेशमॅनियासिसच्या उपचारांवर वापरले जाते. इतर परजीवी रोग बघा. फॅसिओलियासिस आतड्यांसंबंधी फ्लूक, फॅसिओलोपिप्स, बुस्की ज्यामुळे फॅसिलिओप्सियासिस होतो. हा मानवामधील आतड्यांसंबंधी सर्वात मोठा फ्लूकवर्म आहे. फायलेरियासिस लिम्फॅटिक फायलेरियासिस, एलिफंटायटिस, उचेरिया बँक्रॉफ्टीमुळे होतो. आता डांग्या खोकला बघा. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तर बॉर्डिटेला पर्ट्युसिस. आता हे लगेच कसं काय येतं आहे मला, जेव्हा आपण जीवाणूजन्य रोगांचा अभ्यास करतो त्याच्यात मी हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते एकदा गेलं डोळ्याखालून की आपल्याला उत्तर बरोबर सुटतं. डांग्या खोकला वुफिंग कफ म्हणजेच पर्ट्युसिस, जो बॉर्डिटेला पर्ट्युसिस जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. साल्मोनेला या जीवाणूमुळे काय होतं, टायफॉईड होतो. आणि स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस या जीवाणूमुळे घशासहित विविध अवयवांचे संसर्ग होतात. इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत याचा समावेश करण्यात आला आहे. DPT या त्रिगुणी लसमध्ये काय असतं, डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस या 3 आजारांच्या विरोधात लसीकरण केले जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 11 नंबरचा, जो आपण बघितला नाही अजून, बघायचा आहे आपल्याला. बघा प्रश्न काय आहे. डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूंच्या टोकावर बद्ध राहतात. तर ओपिओइड्स. तर ओपिओइड्स बघा, ओपिओइड्समुळे मेंदूतील एंडॉर्फिन फील गुड न्यूरोट्रान्समीटर सोडतात. एंडॉर्फिन आनंदाच्या भावना वाढवतात, वेदनांची तीव्रता कमी करतात. ओपिओइड्स हे अफूच्या खसखस वनस्पतीमध्ये ओपियम पॉपी प्लांट्समध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक पदार्थांपासून बनवतात. ओपिओइड्स कधीकधी तीव्र खोकला आणि अतिसारासाठी देखील लिहून दिली जातात. इतर मध्यवर्ती मज्जासंस्थेवरच कार्य करतात. नीट लक्षात ठेवा, ओपिओइड्समुळे काय काय होतं. फील गुड ट्रान्समीटर सोडतात ते घेतल्यानंतर,
अफूच्या खसखस वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक पदार्थापासून ते बनवतात आणि काय होतं, तीव्र खोकला आणि अतिसारासाठी देखील हे लिहून दिली जातात. ठीक आहे. पुढे हा प्रश्न आपण बघितलेला आहे 12व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न बघूया आपण 13व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? तर हिपॅटायटिस बी. आता हिपॅटायटिस बी, तर हिपॅटायटिसची रिलेटेड आपण बाकी सगळं बघून घेऊ. तर कावीळ म्हणजे हिपॅटायटिस, यालाच काय म्हणतात, यकृताचा दाह म्हणतात. हिपॅटायटिस ही यकृताची रोगस्थिती आहे. विषाणू पाच प्रकारचे आहेत बघा, ए, बी, सी, डी व ई. प्रकार बघा त्याचे, पिवळी कावीळ आणि पांढरी कावीळ कशाला म्हणतात? विटॅमिन ए जो प्रकार आहे हिपॅटायटिस ए, तर पिवळी कावीळ, आणि बीला म्हणतो पांढरी कावीळ. आता लक्षात कसं ठेवणार कोणाला काय म्हणतात? मोस्ट ऑफ पिवळीच कावीळ आपण बघतो, मोस्ट ऑफ जास्त काय आहे, पिवळी कावीळ. म्हणजे अल्फाबेट सुरुवातीचा ए आहे ना, त्याला पिवळी कावीळ म्हणायचं आणि बीला म्हणायचं पांढरी कावीळ. राहील लक्षात. त्याच्यानंतर प्रसार बघा, ए आणि ई पाणी व अन्नमार्फत आणि बी, सी, डी रक्तामार्फत, लैंगिक संबंधामार्फत. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवणार? असं इमॅजिन करा, आपण कुठेतरी गेलो, आपल्याला पाणी प्यायला दिलं काचेच्या ग्लासपाने, आणि ते पाणी कसं असतं, गढूळ असतं, खराब असतं. तर मग आपण कसं म्हणणार, ए ई किती घाण पाणी दिलं, ए ई किती घाण पाणी आहे, असं आपण बोलायचं. मग ए आणि ई हे काय आहे, घाण पाणी आहे, खराब पाणी आहे, दूषित पाणी आहे. मग पाणी व अन्नामार्फत पसरणारा ए आणि ई, आणि उरलेले 3 रक्तामार्फत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्याच्यामार्फत होतं. लसीबाबत, ए आणि बीला लस उपलब्ध आहे, सी आणि ईला लस उपलब्ध नाही, आणि बीची लस डीला चालते. आता हे पाठ कसं करायचं बघा, हे असे लिहून घेतले, ए, बी, सी, डी, ई. आता काय म्हटलं आहे, ए आणि बीला लस उपलब्ध आहे, सी आणि ई यांना लस उपलब्ध नाही, यांना आहे, सी आणि ईला लस उपलब्ध नाही, आणि काय, बीची लस डीला चालते. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, बीची लस डीला चालते. पुढे हिपॅटायटिस ए विषाणूविषयी बघा. विषाणू हिपॅटायटिस ए व्हायरसमुळे होतो. प्रादुर्भाव यकृतावर, संक्रमण दूषित पाणी आणि अन्नाद्वारे. निश्चित उपचार नाही. लक्षणे पिवळी लघवी, भूक मंदावणे, थकवा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. प्रतिबंधक उपाय म्हणून 0.5% सोडियम हायपोक्लोराईड वापर करून लस हिपॅटायटिस ए. पुढे बघा, हिपॅटायटिस बी व्हायरस हा रोग HBVमुळे होणारा तीव्र संक्रमक रोग आहे. यामुळे यकृताचा कॅन्सरही होतो. उद्या विचारलं, यकृताचा कॅन्सर कशामुळे होतो, तर हिपॅटायटिस बीमुळे होतो. प्रसार रक्त पराधनामुळे, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन, जेव्हा आपण रक्त देतो म्हणजे घेतो, त्याच्यामुळे होऊ शकतो. नंतर निर्जंतुक न केलेल्या सुया व सिरिंजचा वापर, एकमेकांचे रेझर वापरणं, ठीक आहे, रेझर, त्याच्यानंतर एकमेकांच्या सुया, टूथब्रश, टॉवेल वापरणे, अनैतिक लैंगिक संबंध, आईकडून अर्भकाकडे संक्रमित होतो. हे पण लक्षात ठेवा, आईकडून अर्भकाकडे संक्रमित होतो. लक्षणे काय, त्वचा, डोळे पांढरे होतात, अशक्तपणा, हिमोग्लोबिन कमी होते. औषध लॅमिव्हिडिन, नीट औषध पण लक्षात ठेवा, लॅमिव्हिडिन. लस काय आहे, शॅनवॅक बी. ही भारताने जनुकीयदृष्ट्या उन्मत्त केलेली पहिली लस आहे. हैदराबादच्या शांता बायोटेक्निक्स या संस्थेने या लसीची निर्मिती केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हिपॅटायटिस बी रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते. पुढे बघा, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने? तर एडवर्ड जेन्नर. ठीक आहे.
देवी, स्मॉलपॉक्स, व्हॅरिओला हे मी तुम्हाला सगळं शिकवलं आहे. तर कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? तर एडवर्ड जेन्नरने. बघा, स्मॉलपॉक्सविषयी बघू. विषाणू व्हॅरिओला व्हायरसमुळे प्रसार खोकल्यातून उडणाऱ्या दूषित थेंबातून होतो. भारतातून समूळ उच्चाटन झालं आहे. शेवटचा रोगी सापडला साईबान बीबी, बांगलादेश, 24 मे 1975ला. प्रादुर्भाव मज्जासंस्था आणि त्वचा लक्षणे ताप, अंगावर पुरळ येते, पुस्च्युल्स म्हणतात त्याला. शेवटचा रुग्ण कुठे सापडला? भारतातून तर समूळ उच्चाटन झालं आहे. शेवटचा रोगी सापडला 1975मध्ये साईबान बीबी, बांगलादेश. 1975 पासून देवीची लस दिली जात नाही. लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधली. पुढे बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहे? आता याच्यावर 2 ते 3 प्रश्न आहेत, त्यामुळे मिनामाटा नीट समजून घ्या. बघा, नीट बघा, पुढे पण प्रश्न आहे. मिनामाटा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहे? तर मर्क्युरी, Hg. Ag म्हणजे काय? सिल्वर, चांदी. Pt म्हणजे प्लॅटिनम. Au म्हणजे काय? गोल्ड. हे सगळ्या संज्ञा नीट माहिती पाहिजे. मिनामाटा 1956मध्ये मिनामाटा, जपान या ठिकाणी एका रुग्णामध्ये मर्क्युरी पारा विषबाधेची लक्षणे आढळली. 2500 रुग्ण आढळून आले. पारा व त्यांची बहुतेक सर्व संयुगे मानवाला व प्राण्यांना विषारी आहेत. प्रसार जपानमध्ये मिनामाटा येथील मासे खाणाऱ्या लोकांमध्ये आढळले, कारण उद्योगाचे दूषित पाणी मिनामाटा येथील समुद्रात सोडले जात होते. हा रोग न्यूरोलॉजिकल सिंड्रोम आहे, जो पाऱ्याच्या विषबाधेमुळे होतो. लक्षणे: हातपाय सुन्न होणे, स्नायू कमकुवत होणे, दृष्टी कमी होणे. आपण पोटाच्याशी रिलेटेड प्रश्न बघून घेऊ, म्हणजे मग आपल्याला सोपं होईल जरा. हे बघा, प्रश्न काय आहे? 31 नंबरचा. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे, तर मिथाइल मर्क्युरी. ठीक आहे. उत्तर क्रमांक 1. मिनामाटा रोगाची लक्षणं हे ऐकू व दिसायला कमी येते, अशक्तपणा, स्नायूंचा, हात व पायाची बोटे आखडतात. रोग आणि प्रदूषके बघा, मिनामाटा मिथाइल मर्क्युरीमुळे होतं, इटाई कॅडमियममुळे होतो आणि मज्जासंस्था लेड शिसामुळे होतो. ठीक आहे. मिनामाटा हे जपानमधील शहर आहे. या शहरात मिथाइल मर्क्युरीच्या म्हणजे पारा Hgच्या प्रदूषणामुळे रोग उद्भवला, त्याला मिनामाटा रोग म्हटले जाईल. या रोगामुळे माणसांबरोबरच जपानमधील कुत्रे, मांजरे, डुक्कर देखील मेली. यामुळे या रोगास डान्सिंग कॅट फीवर असेही म्हणतात. डान्सिंग कॅट फीवर का म्हणायचे? कारण मांजरींमध्ये तो आढळून आला. मांजरीला कन्व्हल्जन्स यायच्या, त्यांच्या खूप डेंजर हालचाली व्हायच्या, त्या स्वतःहून समुद्रात उड्या मारायच्या. ठीक आहे, गोल गोल फिरायच्या. तर त्याच्यामुळे ह्या रोगाला डान्सिंग कॅट असं म्हणतात. एकदा तुम्ही पण सर्च करून बघू शकता. ठीक आहे, हा प्रश्न मिनामाटावरचा आपला झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. प्रश्न क्रमांक 16व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. काय आहे? खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर सेबिन दिली जाते. सेबिन आणि साल्क. आता इथे सेबिन आणि साल्क या पोलिओवरच्या व्हॅक्सिन आहेत, पण या दोघांपैकी तोंडावाटे कोणती आणि इंजेक्टेबल कोणती ते कसं लक्षात ठेवायचं बघा. सेबिन वरून साबण कन्सिडर करा आणि साबणाने आपण तोंड धुतलं, सेबिनवरून साबण, तोंड धुतो ना, मग तोंडावाटे दिल्या जाणारी सेबिन आणि त्याच्या विरुद्ध जी साल्क आहे ती इंजेक्टेबल. ठीक आहे. BCG आपण आत्ताच पाहिली, बॅसिलस कॅमेटगुरिन, ही इंट्राडर्मल देतो.
नंतर ह्या सगळ्या आपण इंजेक्टेबल असतात. ठीक आहे. पोलिओ लस बघा, साल्क, जोनास साल्क 1955मध्ये तयार केली, इंजेक्शनद्वारे IPV दिली जाते. सेबिन, अल्बर्ट सेबिन 1957मध्ये विकसित केली, तोंडावाटे दिली जाते. वरील दोन्ही लसी पोलिओ आजारासाठी दिल्या जातात. पोलिओ तोंडाद्वारे प्रवेश होतो त्या विषाणूचा एड्सचा रक्त व लैंगिक संबंधाद्वारे, आणि हेपॅटायटिस बीचा आपण बघितलं रक्ताद्वारे प्रसरतो. अधिक माहितीसाठी प्रश्न क्रमांक 46 बघा. तर आपण लगेच प्रश्न क्रमांक 46 बघून घेऊ. बघा, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर पोलिओ व्हायरस. ठीक आहे. पोलिओ तोंडाद्वारे प्रवेश, एड्स रक्त लैंगिक संबंधाद्वारे, हेपॅटायटिस बी रक्ताद्वारे. पोलिओमायलायटिस विषाणू, एंटेरो पोलिओ. त्याच्यानंतर परिणाम सेंट्रल नर्वस सिस्टीमवर, प्रवेश तोंडाद्वारे, प्रसार दूषित पाणी, अन्न. पोलिओवर उपचार नाही म्हणून प्रतिबंध करणे उपयुक्त. लस साल्क, जोनास साल्क यांनी 1955मध्ये तयार केली, इंजेक्शनद्वारे. IPV म्हणजे इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन. सेबिन, अल्बर्ट सेबिन 1957 विकसित केली, तोंडाद्वारे दिली जाते. सिम्पटम्स, लक्षणं काय त्याची? या विषाणूचा परिणाम फक्त मानवावरच होतो. CNSवर परिणाम होऊन मुलांना कायमचे अपंगत्व येते, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. पोलिओ दिन साजरा केला जातो 24 ऑक्टोबर. मलेरिया पाहिला आपण 25 एप्रिल. पोलिओ दिन पाहिला आपण 24 ऑक्टोबर. पोलिओ लसीकरण कार्यक्रम 1995-96 पासून राबवले जातात. 5 वर्षाच्या आतील सर्व बालकांना वर्षातून 2 वेळा लस दिली जाते. WHOने 27 मार्च 2014 रोजी भारताला पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले. ठीक आहे. पुन्हा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. HIV आपण ऑलरेडी बघितलं आहे, तर HIVचा एक प्रश्न पण लगेच बघून घेऊ आपण. काय प्रश्न आहे? HIV एड्सचा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो. तर त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर काय काय आहे? रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी, लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे, एकमेकांच्या सुया न वापरणे, योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे. ठीक आहे, आणि ते शक्य आहे. तर त्याच्याविषयी माहिती बघून घेऊ. HIV रुग्ण जगात सर्वाधिक दक्षिण आफ्रिकेत आढळतात, तर भारतात आंध्र प्रदेशात सर्वाधिक आढळतात, तर महाराष्ट्रात मुंबई शहरात. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. राहतंय तुमच्या लक्षात? आता मलेरिया आपण बघितला 25 एप्रिल, आणि आत्ताच आपण कोणता बघितला? आणि हा एक बघितला मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. त्याच्यानंतर आत्ता कोणता बघितला मीच विसरली. पोलिओ दिन 24 ऑक्टोबर. हे सगळे दिवस तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे HIVचा प्रसार रोखण्याच्या पर्यायातील सर्व पद्धती योग्य आहेत. एड्सचे पूर्ण रूप काय? ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. HIVचे पूर्ण रूप ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. HIV एक संपूर्ण जगभर आढळतो, उत्पत्ती चिंपांझी माकडापासून. HIV2 पश्चिम आफ्रिकेत आढळतो, उत्पत्ती सुटी मेगावे माकडापासून. 1986 चेन्नई येथे देशातील पहिला रुग्ण आढळला. 1992 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात 4 टप्पे आहेत. 1992 ते 99, 99 ते 2006, 2006 ते 2011, 2012 ते 2017. महाराष्ट्रात 1998 MSACS म्हणजे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी संशोधनासाठी भोसरी पुणे येथे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणती नारी उभारण्यात आली. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट.
आणि नाको नवी दिल्लीला आहे. नाको म्हणजे काय, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे HIV चा व्यास किती आहे व्हायरसचा, 100 नॅनोमीटर. HIV चा विषाणू WBCच्या T4 लिम्फोसाईट, T4 T3 हे नीट लक्षात ठेवा. तर कुठे T4 लिम्फोसाईट्सवर हल्ला करतात. हा रोग विशिष्ट अवयवाला होत नाही, तर हा एक सिंड्रोम आहे, रोगांचा समूह आहे. ठीक आहे, निदानासाठी एलायझा टेस्ट केली जाते. एलायझाचा फुल फॉर्म काय आहे किंवा एलिझा, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. ठीक आहे, तर हा पण प्रश्न आपला झाला आहे. नंतर आपण प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनवर जो प्रश्न बघितला होता, क्वॉशियोकोर आणि मॅरास्मस, तर त्याच्यावर पण हा प्रश्न आहे. बघा, पूर्ण बघून घेऊ आपण. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिन व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, की जिथे नवजात बालकांच्या मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते? तर बघा, त्याचं उत्तर आहे मॅरास्मस. आता इथे क्वॉशियोकोर पण आहे, पण आता यांनी काय विचारलं आहे आपल्याला, मग मेन उत्तर. आता हे जे याच्यातला एक गलगंड सोडला तर हे तिन्ही लहान मुलांमध्येच होणारे आहेत. ठीक आहे, तर याच्यात मॅरास्मस कसं, तर बघा प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं आहे नवजात बालकांचा मृत्यूदर. याच्यावरून आपण मॅरास्मस टिक करू शकतो, कारण 1 वर्षाखालील त्यांनी म्हटलेलं आहे मॅरास्मसमध्ये, त्यामुळे मग मी म्हटलं होतं नीट लक्ष द्या. बघा उत्तर 2, आहारातील कमतरतेमुळे 5 वर्षाखालील मुलामुलींना प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन हा विकार होतो. मॅरास्मस बघा, वाढ खुंटणे, वजन कमी होणे, स्नायू व त्याच्या खाली चरबीचा ऱ्हास होतो, तोंड माकडाप्रमाणे दिसणे, गोवर हे जाऊ द्या, हे नंतर बघू, आणि सुजवटी. आता इथे प्रश्नातच काय म्हणतं, त्यांच्या शरीरावर सूज नसते. ठीक आहे, आणि हे याच्यावरून पण आपल्याला कळतं शरीरावर सूज नसते. मी तुम्हाला दोन्ही पण हे पण दाखवले होते. बघा चित्र, बघा याच्या अंगावर सूज आहे का, इकडे बघा याच्या अंगावर आहे. तर मग हे चित्र त्याच्यासाठीच मी दाखवले होते. मग त्याच्यावरून म्हटलं की दोन्ही पण गोष्टी नीट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. मग सुजवटी, नावच सुजवटी आहे त्याचं, क्वॉशियोकोर. मग फुगलेले पोट, सुजलेला चेहरा, ॲनिमिया, यात यकृताचा आकार वाढतो, कातडी सुकणे, केस पातळ होणे. आता गोवर, इथे गोवर दिलेला आहे बघा. गोवर हा आजार कशाच्याही कमतरतेमुळे होत नाही, तो विषाणूमुळे होतो, रुबेला विषाणू. ठीक आहे, इथे रुबेला नका म्हणू, रुबिओला. ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला काय सांगितलं, इथे गोवर आहे ज्याला मिझल्स म्हणतो, रुबिओला. आणि जो रुबेला आहे, रुबेला तो त्याला आपण ज्याला रुबेला म्हणतो त्याला आपण जर्मन मिझल्स म्हणतो, आणि गोवरला आपण रुबिओला म्हणतो. ठीक आहे, रुबिओला. पुढे बघा, तर इथे लक्षात ठेवणार रुबिओला, रुबेला नाही आहे. रुबेला काय झाला, रुबेला झाला जर्मन मिझल्स झाला, आणि रुबिओला झाला मिझल्स किंवा गोवर. हां, हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, आपलं BCGवर प्रश्न येऊन गेला होता, मग आपण लगेच BCGचा पण प्रश्न बघून घेऊ. डॅश या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते, तर कोणती, क्षयरोगावर. ठीक आहे, क्षयरोगासाठी BCG, टायफॉईडसाठी TCV, टायफॉईड कंजुगेट वॅक्सिन. नंतर कॉलेरासाठी वॅक्सकोरा, हॉफकिनची लस आहे. आता हॉफकिनची लस कॉलरासाठी आहे. कसं ट्रिक पाठ करणार, हाफचा हाफ आणि कॉलरचा कॉलर लिहायचं, कॉलराचं कॉलर, हाफ कॉलर, हाफवरून हाफकिन, कॉलरवरून कॉलरा. कावीळसाठी हिपॅटायटिस वॅक्सिन. ठीक आहे, पुढे बघा, नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात, तर बघा BCG ही लगेच दिली जाते. मग ह्याच्यात BCG एकाच याच्यात आहे, BCG, नंतर ओरल पोलिओही दिलं जातं आणि हिपॅटायटिस B दिलं जाते, ह्या 3.
तर आपण बघून घेऊ त्यांच्याविषयी. बघा, रोटा व्हायरस 2, 4, 6व्या महिन्यात, तर घटसर्प डांग्या खोकल्यास, हे बघा इथे लसी दिलेले आहेत. तर रोटा व्हायरस लस 2ऱ्या, 4थ्या, 6व्या महिन्यात, घटसर्प डांगा खोकल्यास 2, 4, 6 व 15व्या महिन्यात दिली जाते. त्याच्यानंतर जी आहे शिशूला देण्यात जाणाऱ्या लसी बघा, जन्माच्या वेळी ह्या 3 BCG, ओरल पोलिओ, हेपॅटायटिस बी नीट लक्षात ठेवा. आणि जन्मापासून 6 आठवड्यात DTPचा पहिला डोस म्हणजे डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, नंतर ओरल पोलिओ. BCG जन्माच्या वेळी दिली नसेल तर आपण 6व्या आठवड्यात देऊ शकतो. आणि हेपॅटायटिस बी. ठीक आहे, हा प्रश्न आपला झाला आहे. आता ते जे जोड्या लावा आहे हा पण प्रश्न सोपा आहे. हा का घेतला आहे कारण आपला ऑलरेडी झाला आहे. बघा इथे जोड्या लावायच्या आहे, शास्त्रज्ञांच्या जोड्या, आणि त्यांच्याबरोबर जोडी जुळवायची आहे. आता याच्यात एक जोडी लागली, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं एडवर्ड जेन्नरचं 1 म्हणजे 3ला 1, Cला 1 जोडी लागली की आपली सगळ्या जोड्या लागतात. तर ए फ्लेमिंग यांनी शोधलं एन्झाईम लायसोझाईम, SA वॉक्समन स्ट्रेप्टोमायसिन, नंतर एडवर्ड जेनर देवी रोगाची लस, आणि पाश्चर अँथ्रॅक्सची लस. ठीक आहे, शास्त्रज्ञ व त्यांच्या जोड्या बघा, ए फ्लेमिंग एन्झाईम लायसोझाईम, SA वॉक्समन स्ट्रेप्टोमायसिन, एडवर्ड जेनर देवी रोगाची लस. शोध कसा लागला? गवळणीच्या हातावर पुळणावरून. पाश्चर अँथ्रॅक्सची लस पोलिओसाठी साल्क आणि सॅबिन, टायफॉईडसाठी क्लोरोमायसेटिन हे औषध वापरतात. HIV आपण बऱ्याच वेळपासून बघत आहोत, तर आपण HIV अजून एक बघून घेऊ. HIV लागण्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर रिटोनोवीर. तर बघा, रोग टायफॉईडसाठी क्लोरोमायसेटिन, एड्ससाठी रिटोनोवीर, TBसाठी स्ट्रेप्टोमायसिन, स्वाईन फ्लूसाठी टॅमीफ्ल्यू. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण 46वा प्रश्न आपण बघितलेला आहे. आता आपण पुन्हा 48वा प्रश्न पण एड्सवर आहे, बघून घेऊ. बघा, डॅश डॅश विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो, तर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. बाकीचे बघा ऑप्शन सगळे चुकीचे दिलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने 48वा प्रश्न झाला आपला. आता आपण 49वा प्रश्न बघू. प्रश्न काय आहे? जो रद्द झालेला आहे, का रद्द झाला ते पण सांगते. खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? तर बघा याच्यात ऑप्शन दिले टायफॉईड, क्षय, रेबीज आणि पोलिओ. आता याच्यात रद्द करण्याचं कारण काय आहे? टायफॉईड या रोगाचा प्रादुर्भाव आतडे व प्लीहा आणि जीवाणू साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे टायफॉईड होतो. टायफॉईड व पोलिओ या दोन्ही रोगांची लागण दूषित अन्न व पाण्यामुळे ग्रहण केल्याने होते, म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण क्षय TBवर BCG लस देता हे खूपदा पाहिलं, तर आपण हे पुन्हा पाहू की त्याच्यावरच्या ट्रीटमेंटसाठी एक डॉट्स थेरपी असते. बघा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी वापरतात? तर क्षय या रुग्णांसाठी वापरतात. डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट हे तर डॉट्स कशासाठी? TBच्या रुग्णांसाठी वापरतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मलेरिया पहिलाच जो बघितला होता, पहिलाच प्रश्न, तर तो मलेरियाचा होता, त्यामुळे हा प्रश्न पण बघून घेऊ. मलेरिया रोग डॅश डॅशमुळे होतो. तर कशामुळे होतो मलेरिया रोग? तर बघा, प्लाझ्मोडियममुळे. आता हे ऑप्शन अगदी सोपे आहेत, तर उत्तर लगेच निघतं प्लाझ्मोडियम. मलेरिया ज्याला हिवताप म्हणतो, प्लाझ्मोडियम या परजीवी प्रोटोझोआमुळे हिवतापाची लागण होते. संक्रमण
ॲनाफिलिक्स डासाची मादी चावल्यामुळे RBCत आढळ. 3 अवस्था असतात, पहिली, दुसरी, तिसरी. पहिलीमध्ये अचानक ताप भरतो आणि थंडी वाजून ताप येतो. 15 मिनिट ते 1 तासापर्यंत हे असतं. नंतर दुसरी, शरीराचे तापमान 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं, डोकेदुखी पण वाढते. आणि तिसरी, घामाची अवस्था असते, घाम येऊन ताप कमी होतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपण पुढे प्रश्न बघूया, जिथून आपण इकडे शिफ्ट झालो होतो. तर आपला प्रश्न चालू होता 15 क्रमांकाचा. 15 नाही, 15 क्रमांकाचा प्रश्न आपला चालू होता. 15 झाला, 16वा पण आपला झाला. ठीक आहे, त्यांनी 46व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला बघायला लावला होता, जो आपण बघितला. आणि मग त्याच्यानंतर आपण आजूबाजूचे बरेच प्रश्न बघून घेतले. बघा, आता आपण बघणार आहोत 17व्या क्रमांकाचा प्रश्न. वेस्ट नाईल एन्सेफलायटिस या रोगामध्ये डॅश डॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात डॅश डॅश येथे झाले. तर वेस्ट नाईल एन्सेफलायटिस या रोगामध्ये मेंदूला सूज येते. आणि कुठे झालं या रोगाचं निदान? तर युगांडामध्ये 1937 साली. वेस्ट नाईल व्हायरसविषयी बघा. फेटल न्यूरोलॉजिकल डिसीज. फेटल म्हणजे घातक, जो जीव घेणा असं म्हणू शकतो. न्यूरोलॉजिकल डिसीज. 80% लोकात याचे सिम्पटम्स दिसतच नाही. ठीक आहे, दिसत नाहीत. पुढे बघा. डासांद्वारे हा पसरतो. युगांडाच्या वेस्ट नाईल, पश्चिम नाईल भागात 1937ला प्रथमतः या रोगाचं निदान झालं महिलेमध्ये. कशात आयडेंटिफाईड झाले? तर कावळा या पक्षात आयडेंटिफाईड झालं. पुढे बघा. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर ट्रिपॅनोसोमा. ठीक आहे, ही उताप आपण बघितला. आदिजीव कोणता आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. यासाठी प्रभावी लस उपलब्ध नाही आहे. प्रसार ॲनाफिलिस डासाची माशी चावल्यामुळे औषध आर्टिमिसाइन. प्रादुर्भाव यकृत व प्लीहा मोठे होतात. स्लीपिंग सिकनेस बघा. आदिजीव कोणता आहे? ट्रिपॅनोसोमा. प्रसार कोणती? स्तेच माशी. आफ्रिकन ट्रिपॅनोसोमियासिस अल्सो नोज ॲज स्लीपिंग सिकनेस. आफ्रिकेच्या काही भागात आढळणारा उष्णकटिबंधीय ताप ज्वर आहे. आता मी तुम्हाला सांगते, राज्यसेवेला याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेला आहे स्लीपिंग सिकनेसवर. त्यामुळे हे डिसीज आपल्याला नीट माहिती पाहिजे. तर बघा, प्रश्न रोग व आदिजीव यावर आहे म्हणून हा टेबल देत आहेत. तर हे सगळे जे आदिजीवजन्य रोग आपल्याला माहिती पाहिजे, तर मग त्याच्यावरची ट्रिक्स आधी सांगते, म्हणजे मग तुम्हाला हा चार्ट पाठवून जाईल. तर आदिजीवजन्य रोग म्हणजे प्रोटोझोअल डिसीजेस पाठ कसे करायचे त्याच्यावरची ट्रिक बघा. तर त्याच्यावरची ट्रिक काय आहे? तर एक अमिबा असतो. अमिबा कसा असतो? काळ्या रंगाचा असतो. आणि त्या अमिबाचा पाय घसरतो. आणि पाय कशामुळे घसरतो? तर त्याला मलेरिया झालेला असतो, त्यामुळे त्याचा पाय घसरतो, म्हणजे स्लिप होतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं की हे प्रोटोझोअल डिसीज किंवा आदिजीवजन्य रोग आहे. तर आपण शाळेत जेव्हा शिकतो ना आदिजीवजन्य रोग, तेव्हा सगळ्यांना आपल्याला हे लहानपणापासून माहिती असतं की अमिबा किंवा अमिबियोसिस हा जो रोग आहे तो आदिजीवजन्य आहे. तर हे सगळ्यांना माहिती पाहिजे. त्याच्यावरून मग आपल्याला अमिबा या एका याच्यावरून आपल्याला सगळी ट्रिक लक्षात राहते. काळ्या अमिबाचा पाय मलेरियामुळे स्लिप झाला. काळ्यावरून काला आजार, अमिबाचा वरून अमिबियासिस, हगवन अमिबा. नंतर पाय पायोरिया, त्याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे एंटामिबा जिंजिवायटिस. नंतर मलेरियाचा आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. आणि स्लीपवरून स्लीपिंग सिकनेस. ठीक आहे, आता स्लीपिंग सिकनेसचं काय? पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. स्लीपिंग सिकनेस कोणत्या माशीमुळे होतो? स्तेत्स्ते नावाच्या माशीमुळे प्रसार होतो. आणि जे आता आपण बघितलं स्लीपिंग सिकनेस, परजीवी कोणता? ट्रिपॅनोसोमा.
आता हे पाठ कसं करायचं त्याच्यावरची ट्रिक आहे. म्हणायचं मी तेच सांगते तेच ते स्लिपिंग ट्राय करा. हां, हे जस्ट हे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही माझे इन डिटेल लेक्चर बघून घ्या. इथे मी जास्त एक्सप्लेन करत नाही, त्याच्यात तुम्हाला ह्या ट्रिक पाठवून जातील. तेच ते स्लिपिंग ट्राय करा म्हणजे काय, तेच ते वरून प्रसार तेच ते नावाची माशी, स्लिपिंगवरून स्लिपिंग सिकनेस, ट्रायवरून ट्रिपॅनोसोमा आणि सँड फ्लाय. हां, सँड फ्लाय किंवा काला आजार कोणत्या परजीवीमुळे होतो किंवा कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम, तर लेशमॅनिया डोनोव्हॅनी. आणि कोणती माशी कारणीभूत आहे, सँड फ्लाय नावाची माशी कारणीभूत आहे. तर मग लक्षात कसं ठेवायचं, सँडला काळी लेश म्हणजे वाळू आहे, वाळू खूप सुंदर आहे, मग त्या वाळूला नजर लागू नये म्हणून आपण काळी लेस बांधतो. तर मग सँडला काळी लेस, मग काळीवरून काला आजार, सँडवरून सँड फ्लाय नावाची माशी आणि लेसवरून लेशमॅनिया डोनोव्हॅनी. तर अशा याच्यावरून आपण तो चार्ट पूर्ण लक्षात ठेवतो. आता बघा, रोग आणि आदिजू, स्लिपिंग सिकनेस, ट्रिपॅनोसोमा, हिवताप, प्लाझ्मोडियम, काला आजार, लेशमॅनिया, युब्रिकॉइडिस, तिकडे डोनोव्हॅनी लिहिलं आहे. ठीक आहे. ॲमिबियासिस अगवन अभिमामुळे आणि हत्तीपाय रोग, फायलेरियासिस. आता हा आदिजीवमुळे नाही होत, हा कृमींमुळे होणारं वेगळं लेक्चर आहे. तर कृमींमुळे होणाऱ्याची ट्रिक वेगळी आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सालमोनेला फास्ट टायपिंग केंद्र डॅश डॅश येथे आहे. तर लेडी हार्डिंग्स मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे. हां, राष्ट्रीय सालमोनेला फेज टायपिंग केंद्र लेडी हार्डिंग्स मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे आहे. मित्रांनो, करंट ओरिएंटेड प्रश्न आहे. या रिलेटेड कितीही माहिती दिली तरी त्यावर प्रश्न पुन्हा येणार नाही, म्हणून सविस्तर स्पष्टीकरण देणे टाळतो. कोविड-19मुळे चर्चेत. ठीक आहे. पुढे बघा, मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरातील डॅश डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. तर हिमोझॉइन. हिवताप, मलेरिया. आता त्यांनी प्रश्न क्रमांक 12मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. तर आपण ऑलरेडी 12 नंबरचा प्रश्न सविस्तर बघितलेला आहे, तर आपल्याला तो पुन्हा बघायची गरज नाही आहे. नंतर आदिजू प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे. प्रसार ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे. हिवतापाच्या 4 अवस्था असतात, त्यापैकी शीत अवस्थेवर हा प्रश्न आहे. शीत अवस्था, या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढते. पुन्हा 3-4 दिवसांनी ताप येणे यासाठी शरीरात हिमोझॉइन हा विषारी पदार्थ जबाबदार असतो. पुढचा प्रश्न बघा, मनुष्य व प्राण्याच्या आतड्यातले जीवाणू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत. तर कारण ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. हां, मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहे, कारण ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. पुढे बघा, 1948 साली झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोझन्स शोधून काढण्याचे श्रेय डॅश डॅश यांना जाते. तर कोणाला जाते, तर बार्बरा मॅक्लिंटॉक या लेडीज आहे, बार्बरा मॅक्लिंटॉक. तर ट्रान्सपोझन्स यालाच काय म्हणतात, जम्पिंग जीन्स पण म्हणतात, जम्पिंग जीन्स. ठीक आहे. तर झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोझन्स शोधून काढण्याचे श्रेय बार्बरा मॅक्लिंटॉक यांना जाते. हे एक अमेरिकन वैज्ञानिक आहेत. यांना 1983मध्ये नोबेल प्राईज मिळालं. फिजिओलॉजी और मेडिसिनमध्ये मिळाले. त्यांना कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून बॉटनी या विषयातून PhD केली. पुढे बघा, डॉट्स कार्यक्रम, जे मी आधीच तुम्हाला ते दाखवलं आता थोड्या वेळापूर्वी. काय, डॉट्स, DOTS, जो क्षयासाठी म्हणजे ट्युबरक्युलोसिससाठी वापरला जाणारा कार्यक्रम आहे. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे, तर कसला आहे, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा. ठीक आहे. मग ट्युबरक्युलोसिस रॉबर्ट कॉकने शोधला म्हणून याला कॉकचा रोग देखील म्हणतात. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणूमुळे होतो. बॅक्टेरियल डिसीज आहे. संसर्गजन्य रोगापैकी सर्वाधिक संसर्गजन्य हा रोग आहे. शोध रॉबर्ट कॉक 1882 या शास्त्रज्ञाने लावला. प्रसार हवेतून, थुंकी द्रवबिंदू, दूषितजन्य.
नंतर प्रादुर्भाव मुख्यतः फुफ्फुसाला, ठीक आहे, मात्र नखे व केस सोडून सर्व अवयवांना होऊ शकतो. नीट लक्षात ठेवा, नख आणि केस सोडून इतर सर्व अवयवांना होऊ शकतो. लस आहे BCG, बॅसिले कामेट ग्युरिन. उपचार केंद्र डॉट्स, डायरेक्ट ऑब्झर्वेशन. ट्रीटमेंट शॉर्ट टर्म, WHO तर्फे. औषधे स्ट्रेप्टोमायसिन. नवीन कोणती आहे? विलिसिन, रिफाम्पिसिन, पॅरा अमायनो, ऑलिसिलिन ॲसिड. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन, ठीक आहे. बघा 4-5वा डे आहे एखाद्या डिसीजशी संबंधित, त्यामुळे सगळे लक्षात ठेवा. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. 24 मार्च 1882ला रॉबर्ट कॉक यांनी TBचा शोध लावला. 1997 पासून भारतामध्ये RNTCP म्हणजे रिवाइज्ड नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. डॉट्स केंद्र या कार्यक्रमाअंतर्गत चालवली जातात, ठीक आहे. संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस, चेन्नई, तामिळनाडू. पुढचा प्रश्न बघा. 12D ही प्रक्रिया अन्नावर केल्यास तर काय होतं? तर याच्याने काय होतं बघा. क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम च्या अंतर्गोलाच्या संख्येत 10च्या 12वा पटीने कपात होते. बघा काय आहे, 12D प्रक्रिया अन्नावर केल्यास या प्रक्रियेत क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम च्या अंतर्गोलाच्या संख्येत 1012 पटीने कपात होते. ही प्रक्रिया हवाबंद डब्यातील भाज्या, मांस यावर केली जाते. डबाबंद हव्यातील खाद्यपदार्थांच्या वापराची मुदत संपली की क्लॉस्ट्रिडियम जीवाणू त्यामध्ये वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नावर 12D प्रक्रिया केली जाते. 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये जुन्या पुस्तकात ते दिलेलं आहे. पुढे बघा. UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यास सुरुवात केली आहे. UIP खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? तर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. UIP युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, सुरुवात 1985, मंत्रालय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय. सद्यस्थिती भारतात सर्वात मोठा पब्लिक हेल्थ प्रोग्राम आहे. लक्ष दरवर्षी 3.4 कोटी गर्भवती महिला व 2.7 कोटी नवजात बालकांचं लसीकरण. 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत UIP ही योजना आलेली आहे. 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत UIP ही योजना आलेली आहे. या अंतर्गत खालील रोगांचे लसीकरण होते. एकूण 12 रोग बघा. क्षयरोग, गटसर्प, डांगा खोकला, धनुर्वात, पोलिओ, गोवर, कावीळ, हगवण, रुबेला, न्यूमोनिया, मेंदूज्वर, मेनिंजायटिस, ठीक आहे. हे 3 म्हणजे काय? DPT, डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, BCG, क्षयरोगासाठी BCG, पोलिओसाठी साल्क आणि सॅबिन, दोन्ही लक्षात ठेवा. गोवर, हिपॅटायटिस, कावीळ म्हणजे हिपॅटायटिस, नंतर हगवण, नंतर रुबेला, न्यूमोनिया, मेंदूज्वर, मेनिंजायटिस, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास संक्रमणास डॅश असे संबोधले जाते. तर काय? तीव्र संक्रमण संबोधले जाते. संक्रामक रोग, रोगजंतूंमुळे होणारा रोग म्हणजे संक्रामक रोग. अशा रोगांचा इन्क्युबेशन पिरियड अधिशयनकाळ जास्त असतो. अशा रोगांना तीव्र संक्रमण असे म्हणतात. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पुढचा प्रश्न. तर B आणि D ही विधानं योग्य आहेत आणि A आणि C विधानं चुकीची आहेत. बघा, A विधान काय आहे? टेनिया सोलियमला हुक जंतू असे म्हणतात. तर टेनिया सोलियमला हुक जंतू नाही, तर टेप वर्म म्हणतात. टेप वर्म, नीट लक्षात ठेवा. त्यामुळे विधान चुकीचं. फॅसिला हेपॅटिकाला यकृत फ्लूक, लिव्हर फ्लूक नावाने ओळखले जाते, बरोबर आहे. आणि नेरेस चिल्काएन्सिसले सामान्यतः चिंदी जंत असे म्हणतात. तिसऱ्या नंबरचं काय आहे? अँकोलोस्टोमा ड्युडेंटला टेप जंत म्हणतात. तर टेप नाही, राऊंड वर्म किंवा गोल, ठीक आहे. वर्ममुळे होणारे डिसीजेस पण बघून घ्या नीट.
मी जे व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल त्याच्यात. टेनिया सोलियमला टेप जंत असे म्हणतात, हुक जंत नव्हे. त्याच्यानंतर अँकलोस्टोमा ड्युडेनला गोलजंत असेही म्हणतात, टेप जंत नव्हे. पर्याय बी आणि डी योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचा कारक ओळखा. तर बार्टोनेला क्विंटाना. ट्रेंच फीवरचा कारक कोणता? बार्टोनेला क्विंटाना हा आहे. पुढचा प्रश्न. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन करते? तर हिपॅटायटिस बीची लस उत्पादित करते. आता बघा, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची उत्पादनं बघा कोणकोणती आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1966 मध्ये पुणे या ठिकाणी सायरस पूनावाला यांनी केली. BCG गोवर, गालफुगी, हिपॅटायटिस बी, डिप्थेरिया, कोविशिल्ड इत्यादी लसींच्या उत्पादन व वितरण केलं जातं. मिझल्स लस ही एक विषाणू लस आहे. डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस ही एक जीवाणू लस आहे. हिपॅटायटिस बी ही फक्त एक रिकॉम्बिनंट लस आहे. जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी कंपनी आहे कोणती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 1966 स्थापना पुण्यामध्ये. जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी कंपनी आहे. पर्यायामधील फक्त हिपॅटायटिस बी लस रिकॉम्बिनंट प्रकारची आहे, हे नीट लक्षात ठेवा. पुढे 30व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. आरोग्य आणि आहारविषयक काही विधाने खाली दिलेली आहेत. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म घटक आहे, बरोबर. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, हे विधान चुकीचं आहे. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे ब आणि क, बी अँड सी, आणि ए, डी, ई, के ही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रतिग्राम आहे, बरोबर आहे. आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. ठीक आहे. तर बघा, खनिजे मिनरल्स. मानवी शरीरात सुमारे 24 खनिजे असतात. त्यापैकी काही मूलद्रव्ये फारच थोड्या प्रमाणात असतात, त्यांना लेश मूलद्रव्ये म्हणतात. त्यांची संख्या 14 आहे. लेश मूलद्रव्ये लोह, आयोडीन, क्लोरीन जास्त, तांबे, कोबाल्ट इत्यादी. फ्लोरीन कमी पडल्यास दंतक्षय होतो. कोबाल्टच्या कमतरतेमुळे पंडुरोग म्हणजे ॲनिमिया होतो, रक्त कमी होतं. तांब्याच्या कमतरतेमुळे न्यूट्रोपेनिया हा रोग होतो. जस्तच्या कमतरतेमुळे मूल अर्भक अवस्थेत जास्त राहते, म्हणजे किशोरावस्थेत वाढ खुंटते त्याची. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे ब आणि क, आणि मेदात विरघळणारी म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे ए, डी, ई, के. आता त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मॅक्रो मिनरल्स ही ट्रिक आहे. मॅक्रो मिनरल्स नेमकं कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याच्यावरची ट्रिक आहे. आता माझ्यावरून लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला दुसरी ट्रिक करायची असेल तशी लक्षात ठेवा. SP स्नेहल परदेशी चीफ मिनिस्टर. SP चीफ मिनिस्टर फक्त S2P2 C2 आणि M सिंगल घ्यायचा. S फॉर सल्फर सोडियम, P फॉर फॉस्फरस पोटॅशियम, C फॉर क्लोराईड कॅल्शियम आणि M फॉर मॅग्नेशियम. मी अजून एक ट्रिक सांगितली होती की SP फॉर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आणि चीफ मिनिस्टर बनायचं असेल तर मॅक्रो मिनरल्स खा. त्याच्यावरून पण ही ट्रिक लक्षात राहते. पुढचा प्रश्न बघा. मिनामाटा हा प्रश्न आपला बघून झालेला आहे. पुढचा बघा 32 नंबरचा प्रश्न. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामिन हे रसायन स्रवतात? तर मास्ट पेशी. ठीक आहे. जंतुसंसर्ग झाल्यापासून त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामिन हे रसायन स्रवतात? तर मास्ट पेशी. ठीक आहे. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील मास्ट पेशी हिस्टॅमिन हे रसायन स्रवतात. हिस्टॅमिन हे संयोजी ऊती म्हणजे कनेक्टिव्ह ऊतींजवळ असतं. हिस्टॅमिनमुळे संसर्ग झालेल्या भागाला तात्काळ सूज येते. पुढे बघा. फायलेरियासिसची रक्ताची चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? तर मध्यरात्र ही सर्वोत्तम वेळ आहे. फायलेरियासिस रोग हा मायक्रोफायलरीमुळे होतो.
जे रक्तामध्ये रात्रीच्या वेळी प्रवाही असते, म्हणून या रोगाची चाचणी मध्यरात्री केली जाते. सर्वोत्तम वेळ आहे रात्रीचे 10 PM टू पहाटेचं 2 AM. फायलेरियासिस हा प्रदेशनिष्ठ रोग आहे. हा रोग केरळमधील कोट्टायम, अलापज्जा, एर्नाकुलम या 3 जिल्ह्यात प्रादुर्भाव झाला. मध्यरात्री आढळणाऱ्या स्थितीला नॉक्चुर्नल पिरियोडिसिटी म्हणतात. या रोगालाच हत्तीपाय रोग असेही म्हणतात. फायलेरियासिस रोग विषुववृत्तीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. व्युचेरिया ब्रॉन्कोफ्टी या गोलकृमीमुळे या रोगाची लागण होते. हत्ती रोग फायलेरियासिस क्युलेक्स डासामुळे प्रसार होतो व हिवतापाची लागण ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होते. आता मी तुम्हाला 1000 वेळा काय सांगते की जो लेक्चर मी पाठवेल तुम्हाला त्याच्यातून हे बघून घ्या, कृमींमुळे होणारे रोग कोणते. आपलं लेक्चर बघा 1 तास 20 मिनिट झाले कॉन्स्टंट चालू आहे. त्यामुळे जर बाकीचे मी सांगू शकत नाही आहे तर ते लेक्चर जाऊन बघा. पुढचा प्रश्न, इन्फेक्शियस हिपॅटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे. हा प्रश्न अगदी सोपा होता, फक्त मोठा करून दिलेला आहे. बघा, इन्फेक्शियस हिपॅटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे, अन्नपेय किंवा शेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्याच्या पचन संस्थेत विषाणू असतो यांच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो? तर मी ऑलरेडी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. आता याच्यात ई दिला असता, ई तर ए आणि ई दोन्ही असलं असतं तर आपण कन्फ्यूज होऊ शकलो असतो. पण विषाणू ए आणि ई कशामुळे होतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे हिपॅटायटिस ए. हा रोग मुख्यतः यकृताला होतो. ए व बी साठी लस उपलब्ध आहे, परंतु सी व ई साठी नाही. विषाणू पसरण्याचे माध्यम आणि लक्षणे बघा. हिपॅटायटिस ए आणि ई विष्ठा, तोंडावाटे, अन्न, पेय, शेल मासाद्वारे. नखे, डोळे, त्वचा पिवळी पडतात. हिपॅटायटिस बी दूषित रक्त, वीर्य आणि इतर शरीरद्रव्य, गर्द पिवळी लघवी होते. हिपॅटायटिस डी दूषित रक्ताद्वारे भूक मंदावते. हिपॅटायटिस सी इंजेक्शनच्या सुया. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर हे 3 पहिले वाक्य बरोबर आहे आणि डी वाक्य चुकीचं आहे. बघा, 35व्या क्रमांकाचं काय आहे? बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. हो, बुरशी पेट्रोलचं विघटन करण्यास कारणीभूत असते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. हो, करू शकतात. जीवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. जीवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. पण हे जे स्टेटमेंट आहे काय दिले त्यांनी? जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. तर जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे सुद्धा विघटन करू शकतात. म्हणून डी विधान चुकीचं आहे. विधान ड चुकीचे आहे, कारण जीवाणू हे सौंदर्य प्रसाधनांचे सुद्धा विघटन करू शकतात. 36व्या क्रमांकाचा प्रश्न आपण बघितला आहे. नंतर 37व्या क्रमांकाचा पण आपण बघितला आहे. 38व्या क्रमांकाचा पण बघितला. 39वा झालेला आहे. 40वा पण झाला आहे. बघा, 41वा प्रश्न महत्त्वाचा. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? तर बघा, रंग अंधत्व म्हणजे काय? कलर ब्लाइंडनेस. त्या दिवशी पण लेक्चर घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं कलर ब्लाइंडनेस जो अनुवांशिक आहे. आणि रात आंधळेपणा काय सांगितलं होता? जो व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडनेस हा एक अनुवांशिक रोग आहे. साधारणतः दिसण्यासंबंधित जनुके ही एक्स गुणसूत्रावर असतात. स्त्री व गुणसूत्रे बघा, पुरुषांमध्ये एक्स आणि वाय असतो, स्त्रियांमध्ये काय असतो? एक्स असतो. ठीक आहे, एक्स वाय. एक्स एकच गुणसूत्र पुरुषात, एकच गुणसूत्र पुरुषात असतो, म्हणून हा रोग साधारणतः पुरुषालाच होतो. एक्स क्रोमोझोमल जीन. आणि स्त्रियांमध्ये एक्स 2 गुणसूत्र असतात, म्हणून हा रोग स्त्रियांमध्ये कमी आढळतो. आता हे कसं हे समजावून सांगायला वेगळं लेक्चर आणावं लागेल, त्यामुळे सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा
की महिलांना जास्त का नाही होत आणि पुरुषांनाच का होतं, याच्या मागे तुम्हाला थोडं ते गणित समजावून सांगावं लागेल, तेव्हा ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, त्यामुळे आता मी त्याच्यात वेळ घालवत नाही. जर एखादा पुरुष स्वतः रंग आंधळा असेल तर त्याच्या मुलीच्या मुलाला म्हणजे नातवाला रंग आंधळेपणा होऊ शकतो. मुलगी काय असते मग, कॅरियर असते, फक्त ती ते वहन करते, पण तिला ते नसतं, तिला तो आजार नसतो शकतो. याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झालेले संक्रमण म्हणतात. रेड आणि ग्रीन, लाल आणि हिरवा कलर डेफिशियन्सी, रेड ग्रीन कलर डेफिशियन्सी इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे, 42व्या क्रमांकाचा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपण 43व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो, तर अर्बो व्हायरसमुळे होतो. हां, तर बघा, पिवळा ताप या रोगाची लक्षणे: डोकेदुखी, पाठदुखी, भूक न लागणे, उलट्या, थंडी वाजते. आपण काही रोग व ते कोणत्या विषाणूमुळे होतात ते पाहू. बघा, एड्स होतो HIV मुळे, पिवळा ताप होतो अर्बो व्हायरस, स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा H1N1 मुळे, बर्ड फ्लू H5N1, झिका फ्लॅविवॅरिडी. पिवळा तापाचा इन्क्युबेशन पिरियड, लक्षणे दाखवण्याचा कालावधी 3 ते 6 दिवस एवढा असतो. ठीक आहे, पुढचं बघा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात, तर ॲस्पिरिन हे औषध वापरतात. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात. रोग त्यावरील उपचार: एड्सवर आहे रेटनोवेट, हार्ट अटॅकवर ॲस्पिरिन देतात. ॲस्पिरिन या औषधामुळे हृदयरोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका 60% कमी झाला आहे. क्षयरोगासाठी वापरतात स्ट्रेप्टोमायसिन. ॲस्पिरिन तयार कोणी केले, जर्मन बायर या कंपनीने बनविले आहे. रासायनिक नाव ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. वापर वेदनाशामक म्हणून. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण कोणतं आहे खालीलपैकी, तर डोकेदुखी. गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणतं आहे, डोकेदुखी. गॅबियन तापाची अनेक लक्षणे असतील तरी महत्त्वाचे म्हणजे डोकेदुखी होय. गॅबियन ताप मेजर सिम्पटम्स काय आहे, ताप येणे, प्लीहेमध्ये सूज, श्वासोच्छवासाची गती वाढणे. ब्रुसेई गॅबियन, परजीवीच्या रक्तातील प्रवेशामुळे गॅबियन ताप येतो आणि तो 4 ते 5 दिवस पुन्हा पुन्हा ताप फिरून फिरून येत राहतो. हेडॅक अँड इरिटेबिलिटी, एकिंग मसल्स अँड जॉईंट्स, ब्लड इन युरिन. लक्षणं. आता हे पण आपलं झालेलं आहे 46वं. 47वा प्रश्न बघा, आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही, तर कशाशी संबंधित नाही आहे, तर बघा, लोकांचं लसीकरण, एक कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करणे. आता लोकांचं लसीकरण व कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करणे ही दोन्ही आरोग्य शिक्षणाशी संबंधित नाही. मग आरोग्य शिक्षणाशी संबंधित असणारी कोणती आहे, लोकांचं दारूचं व्यसन, उघड्यावर शौचास बसणे, व्यसने व दारिद्र्य, पाण्याचे प्रदूषण, धूम्रपानाची सवय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय. ही सगळी कशाशी संबंधित आहे, आरोग्य शिक्षणाशी संबंधित आहेत. पण आरोग्य शिक्षणाशी संबंधित नसणारं काय, तर लोकांचं लसीकरण आणि कुटुंब नियोजन व शस्त्रक्रिया. ठीक आहे, पुढे बघा, 48वा प्रश्न झालेला आहे, 49वा पण झालेला आहे. 50वा प्रश्न बघा, डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही, तो कोणता, चिकनगुनिया. लैंगिक पारेषित रोग बघा कोणते कोणते आहेत, हे तर लक्षात ठेवा, गोनोरिया, सिफिलिस, क्रॅन्क्राइड. लैंगिक पारेषित रोग, या रोगांना व्हेनेरियल डिसीज असेही म्हणतात. प्रमुख रोग एड्स, सिफिलिस, गोनोरिया, क्रॅकॉइड, डोनोव्हॅनोसिस, लिम्फोग्रॅन्युलोमा, व्हेनेरियम, हिपॅटायटिस बी. जनतेमध्ये लैंगिक वर्तनासंबंधीच्या जागृतीवर आणि शिक्षणावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. चिकनगुनिया बघा, चिकनगुनिया व्हायरस आहे, म्हणजे व्हायरल म्हणजे विषाणूजन्य रोग आहे. अल्फा व्हायरस या विषाणूमुळे होतो. या विषाणूचा स्रोत काय आहे, मानव. डेंग्यू रोगात एडिस मच्छरने रोग होतो आणि या रोगातही याच विषाणूद्वारे रोग पसरतो. लक्षणे काय, जॉईंटमध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होतो, ताप येतो, डोकेदुखी, डोळे दुखणे. प्रसार
एडिस क्युलेक्स मॅन्सोनिया या डासांमुळे होतो. पुढचा बघा, फायलेरियासिसवर दुसरा प्रश्न आहे. फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर प्रदेशनिष्ठ रोगांमुळे फायलेरियासिस हा मोडतो. तर बघा, रोगाच्या प्रसारानुसार प्रदेशनिष्ठ रोग, व्यापक रोग आणि सार्वदेशिक रोग. आता सार्वदेशिक म्हणजे सर्व जगात पसरलेला रोग कोणता? एड्स, उदाहरणार्थ एड्स. व्यापक रोग म्हणजे काय? साथीचे रोग, लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होता, म्हणजे व्यापून घेतात ते हळूहळू सगळा एरिया. त्या टायफॉइड एक्झाम्पल. आणि प्रदेशनिष्ठ म्हणजे एखाद्या प्रदेशापुरता मर्यादित, विशिष्ट भागात अचानक आढळणारा रोग. केरळमधील कोट्टायम, अल्लपुझा, एर्नाकुलम या 3 जिल्ह्यात फायलेरियासिस, हत्तीपाय रोग या रोगाचा प्रादुर्भाव आढळला. ठीक आहे. 52 नंबरचा प्रश्न आपला झालेला आहे. 53 नंबरचा पण झालेला आहे. आपण 54 नंबरचा प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणता रोग वंशगत आहे? तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह. ठीक आहे. कुष्ठरोग नाही. अनुवांशिक रोगामध्ये रातआंधळेपणा, रातआंधळेपणा अनुवांशिक नाही आहे. रंग आंधळेपणा अनुवांशिक आहे. रंग आंधळेपणा. रातआंधळेपणा आहे व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारा. हे बघा, याच्यात इथे तर रंग आंधळेपणा करून घ्या. थॅलेसेमियामध्ये आहे. पण मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोघांच्या बाबतीत मी थोडीशी साशंक आहे, कारण हे काही जेनेटिक नाही आहेत, अनुवांशिक नाही आहेत. तुम्ही पण चेक करा. पण जेवढं मी माझ्या मेडिकल लाईफमध्ये शिकली आहे तरी बघा, आता आपण इथे मधुमेह बघा, मधुमेहाविषयी दिलेला आहे. मधुमेह डायबेटिक मेलायटस हा रोग इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो. या रोगात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तामध्ये उपाशीपोटी 120 mg/dl पेक्षा जास्त शर्करा किंवा जेवणानंतरची 180 mg/dl पेक्षा जास्त शर्करा म्हणजे मधुमेह होय. सध्या भारतात 7 कोटी मधुमेहाचे रोगी आहेत. जगात सर्वात जास्त रोगी भारतात आढळतात. हा रोग म्हणजे स्वादुपिंड या अवयवाचा दाह होय. या आजारावर उपचार म्हणून इन्सुलिन थेरपी आहे. आता इथे रंगांधळेपणावर जसं दिलेलं आहे, कलर ब्लाइंडनेस अनुवांशिक रोग आहे. नंतर हिमोफिलिया अनुवांशिक रोग आहे. आणि काही हे आता डाऊन सिंड्रोम, त्याच्यानंतर लिंग गुणसूत्रांवरील रोग हे क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत. ठीक आहे. तर याविषयी फक्त मी थोडी साशंक आहे, त्यामुळे मी काही स्टेटमेंट करत नाही सध्या. पण तुम्ही पाठ करू शकता, दिलं आहे सरांनी तर. ठीक आहे. सरांनी म्हणजे कुठेतरी सोर्स असेल मिळालेला, म्हणूनच इथे लिहिलं असेल. पण मी थोडी साशंक आहे. मला जरा सर्च करावं लागेल, डॉक्टरांशीच बोलावं लागेल डायरेक्ट, मग त्याच्यानंतर मी सांगते. आणि हे अनुवांशिक रोगमध्ये रंग आंधळेपणा, रात आंधळेपणा नाही. आणि थॅलेसेमिया. कुष्ठरोग बघा, आता कुष्ठरोग काय? तर जीवाणू मायकोबॅक्टेरियम लेप्री, प्रसार, संपर्क, रक्त, द्रवबिंदू, अवयव, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि औषधे डॅप्सन, रिफाम्पिसिन. ठीक आहे. नंतर मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. तर आरोग्य विकास असे म्हणतात. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? आरोग्य विकास. आरोग्य विकास मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतिशील सुधारणा होणे. WHO कडून आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 2022ची जागतिक आरोग्य दिनाची थीम अवर प्लॅनेट अवर फ्युचर. तुम्ही आत्ताच्या जागतिक आरोग्य दिनाच्या थीम बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, आता तसं मधुमेहाचं तुम्ही बघितलं ना, डायबिटीसचं, तर आपण म्हणू शकतो की वडिलांना होता, मग त्यांच्या पुढे त्यांच्या मुलांना आला. पण जसं मी आता गुगल सर्च केलं तर त्याच्यात त्यांनी काय दिलं आहे? मधुमेहाचा अनुवांशिकतेशी घनिष्ठ संबंध आहे. संबंध आहे म्हणतात.
पण जनुके ही केवळ एक बाजू आहे. मधुमेहाच्या दोन्ही सामान्य प्रकारांमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 अनुवांशिक धोक्याचे घटक आणि बाह्य किंवा जीवनशैलीतील घटक यांचा समावेश असतो. याचा अर्थ असा की जनुके असल्यामुळे तुमचा धोका वाढतो, पण तुम्हाला हा आजार होईलच याची खात्री नसते. ठीक आहे, त्यामुळे मी थोडी संदिग्ध होती आणि माझं म्हणणं बरोबर पण होतं. पण इथे दिलेला पण आहे, त्यामुळे तो सर्च करूनच लिहिलेला असेल. म्हणजे तुम्हाला मधुमेहाचं समजलं ना, की म्हणजे आपली जी लाईफस्टाईल असते त्याच्यामुळे आपले जे घटक असतात त्याच्यामुळे जास्त होऊ शकतो. पण असं नाही की वडिलांना होता किंवा आईवडिलांपैकी एकाला होता म्हणजे आपल्याला होईलच. ठीक आहे. आणि उच्च रक्तदाबाशी विषयी पण विचारलं तर होय, उच्च रक्तदाब हायपरटेन्शन कुटुंबामध्ये आढळून येऊ शकतो. त्याचा अनुवांशिकतेशी घनिष्ठ संबंध आहे. तुमच्या जोखीममध्ये अनुवांशिकतेचा वाटा अंदाजे 30% ते 50% असतो, परंतु हे सहसा एकाच अनुवांशिक जनुकाऐवजी अनेक लहान जनुकीय बदलांच्या एकत्रित कार्यामुळे होते. ठीक आहे. तसंच आपण कर्करोगाला पण असं डायरेक्ट अनुवांशिक नाही म्हणू शकत. पण जर आपण हिस्ट्री असते की आईला झाला, मुलीलाही झालेला आहे. ठीक आहे, आपण ते पण म्हणू शकतो. त्यात ब्लड कॅन्सर झाला वडिलांना असेल तर तो पुढे डायरेक्ट मुलामध्ये येण्यापेक्षा मुलीमध्ये येण्यापेक्षा तो कुठे जातो, मुलीच्या मुलांमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. ब्लड कॅन्सर विषयी बोलतीये मी. तर हे आपल्या इथे शंका ज्या मला निर्माण झाल्या होत्या त्या मी तुमच्या क्लिअर केल्या की मधुमेह उच्च रक्तदाब यांचा घनिष्ठ संबंध अनुवांशिकतेशी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 55 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. आणि जे तुमचं आहे ना, तुम्ही म्हणतात परीक्षा 2 महिन्यावर आहे, असं आहे तसं आहे, मला सगळं मान्य आहे, परीक्षा तुमची 2 महिन्यावर आहे. पण थोडीशी माझी बाजू समजून घ्या. मी ही सिरीज स्टार्ट केली आहे. आता मी तर ती काय डायरेक्ट आणू शकत नाही. एक लेक्चर बनवण्यासाठी मला अभ्यास करणं तर आहे की नाही. आता रात्री मी हे 12 वाजेपर्यंत करत होती आणि तुमच्या कमेंटला आन्सर पण देत होती. आधी मी ते अभ्यास केला, त्याच्यानंतर मी कितीला उठली असेल, 3:45ला उठली. मी 3:45ला उठली. त्याच्यानंतर मग मी हे 4पासून लेक्चर रेकॉर्डच करते आहे. 4, 4:15ला मी घेतलं असेल. त्याच्यानंतर आत्ता मी बोलते तेव्हा वाजले आहे 6:15. म्हणजे थोडे माझे पण कष्ट समजून घ्या. म्हणजे असं नाही आहे ना की मी वाचलं आणि वाचूनच दाखवते आहे. एवढं वाचूनसुद्धा मला प्रश्न उपस्थित होतात. एक्झाम्पल हायपरटेन्शन आणि मधुमेह त्याच्यात आहे की नाही, बरोबर आहे की नाही. नेहमी सिम्पथी आणि एम्पथी, मला इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला होता, सिम्पथी आणि एम्पथीमध्ये फरक काय आहे. तर सिम्पथी म्हणजे फक्त सहानुभूती असते आणि एम्पथी म्हणजे काय की आपणच तिथे आहोत, आपल्यावरच ही घटना घडली असं समजणं म्हणजे एम्पथी. तर तुम्ही ती एम्पथी दाखवा थोडीशी, की नाही आपल्याला जर हे करायला लावलं तर आपल्याकडून होणार आहे का. आणि मला सर्च घ्यावा लागतो की नाही सगळ्या गोष्टींचा, मला आधी बसून करणं आहे. त्यामुळे दिवसाला भरमसाठ लेक्चरांना मी प्रयत्न केला तरी पॉसिबल होत नाही आहे. मला जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 3, कमीत कमी 2 लेक्चर मी आणू शकते. त्यात तुमचं म्हणणं आहे एकच टॉपिक कंप्लीट करा, एकच घ्या. तर आता मी हा डिसीजचा टॉपिक घेतला कारण तो आवाकात होता माझ्या, हे माझं झालेलं आहे, त्यामुळे तो माझा रात्री वाचून झाला. पण आता समजा बाकीचा टॉपिक असेल मेडिकल फील्डचंच का असे ना. आता इथे बघा पुढचा टॉपिक आहे जैवतंत्रज्ञान. आता याच्यावर जैवतंत्रज्ञानवर मला अभ्यास करणं आहे. अभ्यासासाठी मला वेळ तर द्यावा लागतो की नाही, गोष्टी शोधाव्या लागतात की नाही, का फक्त मग वाचून दाखवते. जर पुस्तकच कंप्लीट करायचं आहे तर मग होईल माझं, मी तर प्रिपरेशन पण नाही करणार. ढळढळ वाचून काढायचं झालं. आता मी बँकिंग नंतर केंद्र राज्य संबंध हे कमिंग सूनचे टॉपिक टाकून ठेवले आहेत. पण बँकिंग सोपं वाटतं का तुम्हाला शिकवायला. मी इकॉनॉमिक्सचं वाचून दाखवू का. तसंच खूप खूप डेंजर आकडेवारी आहे इकॉनॉमिक्समध्ये. मग वाचायला मला सोपं आहे, पण तुमच्या डोक्यात कितपत जाणार आहे याचा विचार करा. मग ती आकडेवारी सोपी सुटसुटीत कसं करून मला तुम्हाला सांगणं भाग आहे. आता मी हा टॉपिक प्रयत्न केला घेण्याचा. बघा हा भारतीय अर्थव्यवस्था आणि बघा ही आकडेवारी बघा. मग हे मी तुम्हाला फक्त असं दाखवू का, हे असं तुमचं काहीच पाठ करून घेऊ नको का.
असं तुमचं म्हणणं आहे का? हे असं जगणं आणि असं वागणं तर माझ्या रक्तात नाही आणि मी कधी करणार पण नाही. त्यामुळे फक्त आमचं कंप्लीट करून घ्या याच्या मागे नका लागू. अजून मी म्हणत नाही की 1 महिन्यात मी अख्खं पुस्तक कंप्लीट करून घेईन, पण जेवढं करेल तेवढं तर मी तुमचं नीट करून घेईन. असं नाही की मध्येच सोडून पळून जाणार आहे. पण जो टॉपिक होईल तो तर तुमचा बेस्ट होईल की नाही याचा विचार करा. आणि थोडं शांततेने घेतलं तर आपलं ऑगस्टमध्ये ऑक्टोबरपर्यंत होऊन पण जाईल. पण तुम्ही पेशन्सच ठेवत नाही आहात. आणि एवढं सांगून पण पालथ्या गडावर पाणी आहे. काय फरक पडत नाही काहींना, काहीही फरक पडत नाही. PDF द्या तर द्याच म्हणतात, एवढं सांगून सुद्धा. सर लोकांनी पुस्तकं काढायचे, हे पुस्तक शिकवायला एवढं जड जातं, काढायला किती कष्ट पडत असतील याचा विचार करा. आणि आपण त्यांचे PDF करायचे आणि खुशाल आपल्या टेलिग्रामला टाकायचे. ही याच्यात कुठली आली नैतिकता? तर प्लीज थोडं पुन्हा सांगते, नैतिकता जन्मात सोडू नका. कारण नैतिकताच हे असते जी आपल्याला आयुष्यात कुठेतरी आपण बुडणार असतो ना, तर ती आपल्याला वरती ओढून काढते. नैतिकतेने जगा थोडंसं आणि थोडी माझी बाजू समजून घ्या. मी आता स्केलेटल सिस्टीमचा अपकमिंग व्हिडिओ टाकून ठेवला आहे, त्याचं लेक्चर आज येईल. आणि तुमचं म्हणणं असं आहे की एकच घ्या. आमचं मी पुन्हा सांगितलं, एकच टॉपिक घेतला तर त्याला मी एवढं 100% देऊ नाही शकणार. जर मी 2 सब्जेक्ट कंपॅरेटिव्हली घेतले सर, ते जास्त इफेक्टिव्ह होईल. तर जरा कसं, आता MPSC करणारे स्टुडंट आहात तुम्ही, लहान नाही आहात. आणि हे जर वाचूनच दाखवायचं असेल तर सोपं आहे माझ्यासाठी. वाचते बस. तुम्ही तुमचं काहीच पाठांतर करून घेत नाही. तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे की नाही आहे, त्याच्यासाठीच तर ही सिरीज आहे ना. का फक्त पुस्तक विकत घ्यायचं आणि हे सगळं वाचून दाखवायचं? कंपॅरेटिव्ह स्टडी तर थोडा सांगेल की नाही. मग या गोष्टींना वेळ लागतो, मला बसावं लागतं, मला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ आणावे लागतात. तर थोडंसं समजून घ्या, थोडंसं कोऑपरेट करा, एवढंच माझं म्हणणं आहे. पुस्तक पाहिलं असेल ना तुमच्याकडे, केवढं बलजी पुस्तक आहे बघा. हे दिसतंय का? हे जाड किती आहे पुस्तक. बस. आणि मला असं बोलायला नका लावू. मी शांततेने घेते, मला शांतच राहू द्या. नाही तर मग हायवाई गेलं आणि दैवाई गेलं असं नको व्हायला. ठीक आहे. धन्यवाद.